गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे। जानकी जीवन स्मरण जय जय राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम, तसं सीताकांत स्मरण जय जय राम असंही म्हणलं जातं। पूर्वी वदनी कवळ घेता म्हणल्यानंतर सीताकांत स्मरण जय जय राम। सीताकांत किंवा जानकी जीवन, जानकीचं जीवन असलेला राम आणि सीताकांत म्हणजे सीतेचा पती असलेला राम, अर्थ एकच आहे। आपण विचार करत होतो की आजपासून किती दिवसांनी चातुर्मास सुरू होणार आहे, तर 20 दिवसांनी। आणि चातुर्मासाचं ऑब्सेशन असल्याशिवाय आपल्याकडून काही घडणार नाही। सतत किती दिवस उरलेत, आणखीन किती दिवस उरलेत, आणखीन किती दिवस उरलेत, मी कोणता संकल्प केला आहे, त्यासाठी पूर्वतयारी कोणती आहे। आपण गेल्या वेळेला एक मुद्दा बघितला होता की प्रिपरेशन इज देअर बट आय एम नॉट प्रिपेअर्ड। आता परीक्षेला जायची सगळी पुस्तकं, क्वेश्चन पेपर्स, नोट्स सगळं आहे। सो प्रिपरेशन, परीक्षा चांगली जायची प्रिपरेशन करून ठेवलेली आहे, बट आय एम नॉट प्रिपेअर्ड। तसं संकल्प केल्यानंतर काय काय करायचं ही तयारी असते, पण आपण प्रिपेअर्ड नसतो। त्यासाठी हे जे 20 दिवस आहेत ते आपण वापरणार आहोत। आणि म्हणूनच मुख्य काय आहे की आपण विचार करूया की कुठला संकल्प करता येईल। कुठलाही संकल्पाला महत्त्वाचं काय, तुम्ही कोणता संकल्प करता यापेक्षा तो किती निग्रहाने पूर्ण करता हे जास्त महत्त्वाचं असतं। म्हणजे त्याच्यात आपली संकल्पशक्ती, ज्याला विल पॉवरही म्हणता येईल, इच्छाशक्ती, तिची परीक्षा असते। म्हणून उगीच सोपा संकल्प केला त्याला संकल्प म्हणतच नाही। आपण म्हणतो ना स्ट्रेचिंग आउट, म्हणजे इथपर्यंत माझा हात जात असेल तर थोडासा वरती, थोडासा वरती, थोडासा वरती, रीचिंग आउट, माझी रीच इतकी आहे त्याच्यापेक्षा आणखीन थोडं, आणखीन थोडं, आणखीन थोडं, असा संकल्प केला पाहिजे। म्हणून सहज होईल असा संकल्प, त्याला अर्थ नाही। रोज मी आंघोळ करेन, आपण रोज करतोच, पण रोज 2दा करीन, त्रिवार करीन, हे महत्त्वाचं आहे असा संकल्प। त्रिवार स्नानाचा संकल्प आणि स्नान केल्यानंतर 1 माळ जप हा सुद्धा चांगला संकल्प आहे। हा कोणाला शक्य आहे की जे लोक निवृत्त झालेले आहेत त्यांना 3 वेळा आंघोळ करता येईल। 6, 12, 6 हा रिदम ठरवायचा, हा काही नियम नाही आहे 6 वाजता म्हणजे। पण 6ला सूर्योदय आपण गृहीत धरतो, मग 6, दुपारचे 12 आणि संध्याकाळचे 6 हा एक साधा तुम्हाला संकल्प वाटेल, पण कधीकधी त्याच्यात प्रश्न येतात। मग त्यावेळेला त्यांनी सांगितले ज्यावेळेला प्रत्यक्ष अवघडच आहे त्यावेळेला मानस करीत जावे, मानस स्नान, मनातल्या मनात आंघोळ। पण ही आपद्धर्म आहे, हा नेहमीचा नाही। म्हणजे सोपं आहे की मग मनातल्या मनात आंघोळ, तसं नाही आहे। तुम्ही कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेला तर दुपारचे 12 झालेले आहेत, कुठे आंघोळ करणार तिकडे? किंवा तुम्हालाच 1 दिवस या 5 महिन्यात हॉस्पिटलाइज व्हायला लागलेलं आहे, कुठे आंघोळ करणार तिकडे? पण ही आपण म्हणतो आपत्ती आहे, त्याला आपद्धर्म, आपत्तीत म्हणून आपला काहीतरी धर्म असतो, पण एरवी आपल्याला करायला हरकत नाही। त्रिकाल पूजा, त्रिकाल साधना आणि त्रिवार स्नान, त्रिवार म्हणजे 3 वेळेला, आणि त्रिकाल म्हणजे त्या 3 वेळा आहेत ना, सकाळी सूर्य उगवतो त्यावेळेला तो क्षितिजावर असतो, पूर्व क्षितिजावर, मध्ये डोक्यावर येतो आणि नंतर संध्याकाळी तो अस्ताला जातो त्यावेळेला पश्चिम क्षितिजावर असतो। म्हणजे 24 तासाचे जर 4 भाग केले तर ते 6-6 तासांचे होतात। आणि ह्याला सगळ्यांना आपण म्हणतो संधिकाल। आणि संधिकाल हा घड्याळ नाही ठरवत, सूर्य आणि तो क्षितिज म्हणजे होरायझन अँड द सन यांच्यात जो अँगल येतो त्याप्रमाणे उष्णता वगैरे सुरुवातीला अगदी खूप दूर असतो, पण वरती 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 आल्यानंतर अगदी डोक्यावर येतो, नंतर पुन्हा खाली खाली तो उतरत जातो। तर ह्याच्यावर आधारित आहेत संधिकाल। आपल्याला 2 संधिकाल कळतात, रात्र संपून दिवस सुरू झाला म्हणजे अंधार कमी होतो आणि प्रकाश यायला लागतो, हा एक सकाळचा संधिकाल। आणि संध्याकाळी दिवस म्हणजे आता उजेड कमी होतो आणि अंधार सुरू होतो, हा सायंकाल आपण म्हणतो, तो एक संधिकाल आहे। या दोन्ही संधिकाली आकाशात सुंदर रंग असतात,
पण त्याच्याशिवाय आणखीन 2 संधिकाल आहे, एक मध्यान्ह आणि दुसऱ्याला माध्यान्ह असंही म्हणलं जातं. म्हणजे दुपारी 12 वाजता आणि रात्री 12 वाजता यातला एक कोणाचा तरी झोपेत जाईल, 3 मिळायला हरकत नाही. आणि आपल्यासारख्या लोकांना जे दिवसा काम करतात त्यांना 6-12-6, सकाळचे 6 आणि संध्याकाळचे 6, घरी नेहमी 6:30 वाजता पोचतो, 6:30 नंतर कर अंघोळ. 6-12-6 हे उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. मी का सांगतो तुम्हाला, या त्रिवार स्नान महत्त्वाचं नाही आहे, तर त्रिकाल संध्या, त्रिकाल नाम, त्रिकाल वाचन, हे त्रिकाल महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला काय होतं की साहजिकच आपल्याला एक रिदम मिळतो. सकाळी 6 वाजता अग्निहोत्र जे लोक करतात, सोपं अग्निहोत्र आहे, स्त्रियांनी केलं तरी चालतं, कुठल्याही यांनी केलं तरी चालतं. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, इथल्या झोपडपट्टीत पहिलं अग्निहोत्र गोव्यातलं आणि मडगावमधलं सुरू झालं. आणि ज्यांनी केलं तेही इथेच राहतात, हेही लक्षात ठेवा. आम्ही त्या मनाने उशिरा सुरू केलं होतं, पण त्यामुळे होतं काय लक्षात ठेवा, संसाराचं म्हणून एक चक्र असतं, संसारातील व्यापाचं म्हणून एक चक्र असतं. ते चक्र भेदण्यासाठी आता झोप आहे, झोपेचं चक्र आहे. आपल्याला वाटतं की नाही जरा झोपून राहावं, थंडी आहे, आज सुट्टी आहे, पण सूर्य उगवायचा त्याच वेळेला उगवणार. आणि ते अगदी सूर्याचा उदय आणि अस्त अगदी सेकंदप्रमाणे किंवा मिनटाप्रमाणे तर नक्कीच असं टाईमटेबल आपल्याला देतात. आणि खाली लिहिलेलं असतं की जर्मनीतल्या लोकांनी कम्प्युटरवर हे टाईमटेबल केलेलं आहे. त्यावेळेला कम्प्युटर नवीन होता. ही ज्यावेळेला रिव्हायवल ऑफ अग्निहोत्र सुरू झालं, अग्निहोत्राचं पुनरुज्जीवन ते केलं गजानन महाराजांनी. पण हे आपले गजानन महाराज नाहीत, तर अक्कलकोटचे गजानन महाराज, त्यांनी हे रिव्हाईव्ह केलं. आणि अजूनही तिथे ते शेवटची वर्ष राहिली उपासना वगैरे करायला. शिवपुरी म्हणतात. इथे अक्कलकोट स्वामी समर्थांचं स्थान आहे आणि जरा काही अंतरावर शिवपुरी आहे. काही अंतरावर चालत जावं लागतं, एक 3-4 किलोमीटरसुद्धा असेल. तिथे शिवपुरी आणि छान स्थान आहे ते. तिथे सकाळी म्हणजे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र केलं जातं. याचा फायदा काय तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला गप्पा मारतोय, संध्याकाळी आलेलो आहोत आणि संध्याकाळी 6:30 वाजता सूर्यास्त आहे, आपल्याला आतून कळतं किंवा आपल्याला सांगता येतं मित्रांनो की आपण हा विषय नंतर चालू करूया, मी आता सूर्यास्त अग्निहोत्राला निघालेलो आहे. तुम्ही येऊ शकता किंवा इथे बसू शकता. तुम्हाला सांगतो 8 आउट ऑफ 10 टाइम्स ते म्हणतात काही हरकत नाही, आम्ही जातो, उद्या पुन्हा भेटूया. मग त्यांच्या लक्षात येतं की हा सूर्यास्ताचा वेळ आहे आणि इथे अवेलेबल असणार नाही ती व्यक्ती. हे संसाराचं चक्र भेदलं गेलं. झोपेचं चक्र असतं ते अरे बापरे सूर्योदय झाला, नंतर मी पुन्हा झोपेन. पण सूर्योदयाच्या वेळेला जी वेळ दिलेली आहे, आता सूर्योदयाची वेळ जशी चंद्रोदयाची वेळ दिलेली असते. तुम्ही मुद्दामून बघा, ही सध्याची जी कॅलेंडर्स आहेत ना, त्याच्यात मडगाव पणजी यांचा चंद्रोदय निराळ्या वेळेला दिलेला आहे. आता तसं बघायला गेलं तर काही फरक नाही आहे की एवढंच गोवा, पण त्याच्यात आत पणजी असेल ना तर ती कोस्टपासून दूर आहे, मडगाव तर अगदीच समुद्रकिनाऱ्याला आहे. फरक आहे तो, 1 मिनिटाचा फरक. तिथे तर केवढा फरक असतो. निरनिराळ्या देशातली कॅलेंडर्स असतात, त्यावेळेला सूर्योदय आणि सूर्यास्त. हे मी का सांगतोय, हे करून तुम्हाला सांगतोय की असा कुठलाही संकल्प केला त्याच्यात सूर्योदय सूर्यास्ताला महत्त्व आहे का, आहे. तिथे तर त्यांनी केवढी पुस्तकं लिहिलेली आहेत, केवढं संशोधन केलेलं आहे. अग्निहोत्राचा धूम ज्यावेळेला वर जातो त्यावेळेला अमेरिकेत तर विमानाने तो धूम जसा जसा वर वर जाईल तसतसं काय कार्य करतो तर हवेत शुद्धीकरण तो करत राहतो. सुरुवातीला जास्त असतं, पुढे कमी कमी होतं, पण तो धूर नाही आहे. धूर म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आणि हा धूम आहे ज्याच्यात ऑक्सिजनचा कंटेंट जास्त असतो. आणि त्यामुळे तुम्ही, आणि खरंच असा जो धूम तयार झाला आणि तुम्ही घातलेले पदार्थ सगळे सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक आहेत. उदाहरणार्थ तूप काय गाईपासून मिळालेलं आहे, कापूस काय झाडापासून मिळालेला आहे, तेल वनस्पतीपासून मिळालेलं आहे. हे सगळे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत, केमिकल नाही आहे त्यात. ऑर्गॅनिक पदार्थातून जो तयार होतो धूम, इथे तुम्ही जर अगरबत्ती धरली तर ती पेटली पाहिजे मेणवातीसारखी. एरवी धुरात विजली पाहिजे ना, धुरात विजली पाहिजे, इथे विजत नाही, ती आणखीन प्रज्वलित होते. आणि कधी कधी तर ती अगदी त्याला आपण म्हणतो ना ज्योत येते, ज्योत. हा प्रयोग केला आहे आपल्याला. त्या प्रयोगापेक्षा सुद्धा महत्त्वाचं काय की 2 वेळा पुढे इतक्या लक्षात राहतात की प्रवासात जरी आपण सकाळी असू तरी आपल्याला कळतो अजून 5 मिनिटांनी सूर्योदय आहे. आणि त्यामुळे शांतपणे मानस अग्निहोत्र करायचं. म्हणजे काय, त्या अग्निहोत्राचं
पात्र असतं ते पिरॅमिड, उलटा पिरॅमिड. असा ठेवला तर तो पिरॅमिड आहे, असा ठेवला तर पिरॅमिड नाही. याच्यावरही संशोधन लोकांनी केलेलं आहे. आणि सध्या तुम्हाला सांगतो, भारतातली मूर्तिकला आणि भारतातलं मंदिर कला, मंदिराचं स्थापत्य, आर्किटेक्चर ऑफ टेम्पल्स, मला इतकं मोठा आपला देश आहे, एवढी महान संस्कृती आहे, हे गेल्या 4-5 महिन्यात जे कळलेलं आहे ना, ह्यापूर्वी कळलं नव्हतं. त्यापूर्वी वाचलं होतं, पण कुठे अंकोर वाट. आता एकामागून एक टेम्पल्स, आणि ते ब्रिटिश माणसं वगैरे सांगायला लागलेले आहेत की तुम्हाला काय वाटतं ही फक्त चित्र आहे, तुम्ही त्याची ॲनाटॉमी बघा. ॲनाटॉमी म्हणजे शरीराचे भाग, त्याचं प्रपोर्शन, आणि तिने जर वस्त्र घातलेलं आहे आणि ती जर अशी केलेली आहे, तर वस्त्राला ज्या आपण म्हणतो ना चुऱ्या पडतात त्या सुऱ्या, त्या बरोबर आलेल्या आहेत. इतकं दगडात केलेलं आहे हे सगळं. म्हणाले चमत्कार वाटतो, कारण ह्या मंदिराचं आयुष्य 1200 वर्षांचं आहे. आणि हल्ली कार्बन डेटिंग वगैरे काढतात. हा, तुम्ही म्हणता म्हणून 1200 वर्ष नाही, या दगडाचंच आयुष्य 1200 वर्ष आहे. म्हणजे हे मंदिर बांधलेलं आहे, 700 वर्ष झाली या मंदिराला किंवा 1200 वर्ष झाली. त्या काळात आपल्याकडे मूर्तिकला आणि मंदिरकला एवढी प्रगत होती, हे बघून थक्क व्हायला होतं. एकाच वेळेला मागे मी हा मुद्दा मांडलेला आहे. आपल्याला लाज वाटते आपण भारतीय आहोत, आणि आपल्याला अभिमान वाटतो आपण भारतीय आहोत. लाज का वाटते? आपण काय करतोय, कुठल्या दिशेने निघालोय? आपण अमेरिकेचं मॉडेल मानलेलं आहे आपल्यासमोर. भारतीय असून पाश्चात्यांचं मॉडेल चुकीचं आहे, म्हणून लाज वाटली पाहिजे. पण मी भारतीय आहे, हा सगळा वारसा माझा आहे. आणि आता टेक्स्टबुकसुद्धा मी तुम्हाला 3 सांगितली होती, तुम्ही ऑनलाईन मागवा आणि तुम्ही वाचा. घरातल्या मुलांना तर वाचायला द्याच. 5वी, 6वी, 7वी 3 वर्षांची टेक्स्टबुक्स झालेली आहेत. यू आर फ्री टू यूज. 5वी, 6वी, 7वीला बोर्डाचीच पुस्तकं लावली पाहिजेतच नाही. 8वी नंतर बोर्ड सुरू होतं. पण पहिला जो आहे 5वीला त्यांनी केलेला आहे रेडियंट इंडिया. रेडियंट म्हणजे तेजस्वी. आणि विक्रम संपत वगैरे सारख्या लोकांनी इतकं सुंदर इंग्रजी आहे त्यांचं, इतके सुंदर त्यांचं कल्चर बिहेवियर आहे. तर बघा, त्यांनी हे लिहिलं 5वीला रेडियंट इंडिया, म्हणजे आपला भारत कसा तेजस्वी आहे, दैदिप्यमान आहे. म्हणजे इतरांचे डोळे मिटले पाहिजेत, बंद करावं लागलं, इतकं तेज भारतात आहे. तर ते भारताचं तेज या इतिहासाच्या पुस्तकातून दाखवलेलं आहे रेडियंट. त्याच्यानंतर 6वीला ते रेझिलियंट भारत, RESILIANT, रेझिलियंट. रेझिलियंट म्हणजे कितीही आमच्यावर हल्ले झाले, आक्रमणं झाली, आघात झाले, तरी आमचं जे सत्व आहे आणि स्वत्व आहे, सत्व माझं मेरिट आणि स्वत्व म्हणजे माझी अस्मिता, मी कसा आहे ते टिकवून धरलेलं आहे आपण. साधं उदाहरण करा की जवळजवळ 400पेक्षा जास्त वर्ष अत्यंत दुष्ट आणि फॅनेटिक म्हणजे आपण म्हणतो अतिधर्माभिमानी पोर्तुगीजांचं राज्य असून त्यांनी अर्धी पॉप्युलेशनसुद्धा ख्रिस्ती करू शकले नाहीत ते. कारण आपण आपली एक पद्धत तयार केली आणि त्यामुळे झालं काय की आपण टिकवला, आपला धर्म टिकवला, संस्कृती टिकवली, चालीरीती टिकवल्या, कुळ परंपरा. दुर्दैव म्हणजे मुक्तीनंतर गोव्यात आणि स्वातंत्र्यानंतर भारतात आपण हे गमवायला लागलो आणि इंग्लिश माध्यमामुळे तर जास्त गमवायला लागलो. ह्याचं कुठेतरी जाग आली पाहिजे. रेझिलियंट इंडिया. आणि तिसरं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे रिसर्जंट इंडिया, म्हणजे पुनरुत्थान. भारताचं पुनरुत्थान व्हायला लागलेलं आहे, पुनर्जन्म व्हायला लागलेला आहे भारताचा, भारतीय संस्कृतीचा. आणि आता किती मुलं IIT झालेली, IIM झालेली, एका मिनिटात किती सांगतात धाम, तीर्थ आणि पीठ. आज सकाळी मी ऐकलं. याच्यात काय फरक आहे? जिथे देवाचा जन्म झाला आणि देवानी लीला केल्या त्याला धाम म्हणतात, वृंदावन धाम, अयोध्या धाम. रामाचा जन्म आहे आणि रामाची पहिली काही वर्ष तिथे गेलेली आहेत, त्याला धाम म्हणतात. तीर्थमधला तीर म्हणजे किनारा, नदीचे वगैरे किनारे असतात ना, त्या किनाऱ्यावर जी ऋषी मुनींनी देवाची चरित्र लिहिली, निरनिराळी चर्चा केल्या, हे केला, त्याला तीर्थ म्हणायचं. तीरावर, नदीच्या तीरावर झाले आश्रम ऋषींचे वगैरे, हे तीर्थ झालं, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं धाम, तीर्थ आणि तिसरं पीठ, विद्यापीठ, जिथे सगळे ग्रंथसंग्रह असतो, चर्चा वगैरे निरनिराळे चालतात. क्षेत्र आपण म्हणतो, क्षेत्र म्हणजे जमीन आहे आणि तीर्थ म्हणजे पाणी आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे अशा जागा जिथली जमीनही सुपीक आहे आणि पाणी विपुल आहे, म्हणून सामान्य माणसाला सुद्धा राहायला चांगलं आहे, त्याची प्रगती करायला चांगली परिस्थिती आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की तीर्थ आहे, धाम आहे, पीठ आहे, क्षेत्र आहे, या प्रत्येकाला अर्थ आहे. आणि हा अर्थ एकापेक्षा निराळा आहे, विचार करून तयार केलेले हे शब्द आहेत. इथे प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला अशा पद्धतीने उत्थानाची प्रक्रिया दिसते
की रिसर्जंट भारत, उसळी मारून वर येणारा खरा भारत, आता ती पुस्तकं लिहायला लागलेली आहेत. अनेकांनी या चिन्मय मिशनच्या आता सगळ्या संस्थांनी ही पुस्तकं स्वीकारलेली आहेत. अनेक उत्तर प्रदेशात ही पुस्तकं स्वीकारलेली आहेत. आणि याच्यात तुम्हाला सांगतो, खरंच आपल्याला औरंगजेबाबद्दल जेवढी माहिती आहे ना, तेवढे राणा प्रतापबद्दल नाही. राणा प्रताप म्हणजे ते हळदी घाटीसुद्धा लोकांना माहीत नसतं, चेतक घोडा आणि तो शेवटपर्यंत, बाकी काहीच माहिती नाही आपल्याला. आपल्याला नको त्या व्यक्तींची खूप माहिती आहे आणि हव्या त्या व्यक्तींची अल्प माहिती आहे. आता बरोबर आपण उलटं करतोय आणि ते करताना इतिहासाचा आधार आपल्याला आहे. असू दे, मला सांगायचं आहे काय ते लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण चातुर्मासाचा विचार करतो त्यावेळेला स्वतःवर काहीतरी बंधनं, त्याला संकल्प म्हणायचा. म्हणजे मी बंधन करणार, लवकर उठणार, सूर्योदयाला मी स्नान करणार, हे जर असेल, मी सकाळी 6 वाजता मी आंघोळ करेन. गोव्यात काही अवघड नाही आहे. सकाळी 6ला, आणि आपले सध्याचे फ्लॅट्स 24 तास पाणी असतं. आपल्याकडे शॉवर्स किंवा हे सगळे गिझर्स असतात, किंवा हल्ली नुसतं केलं तरी सगळं वरचं पाणी येतं, ज्याला सोलर म्हणतो आपण, हीटर, सगळं असतं. या सगळ्या सोयी टेक्नॉलॉजीने आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा आहे. तक्रार करायचंच कारण नाही आहे. पण त्याचा उपयोग मी उपभोगांसाठी करणार आहे का भोग भोगत असताना त्यातून मुक्त होण्यासाठी करणार आहे, आनंदासाठी करणार आहे? चॉईस इज माइन. आनंदात राहायचं आहे का सतत टेन्स, काळजी, चिंता आणि ताण, या 3 गोष्टी आहेत. काळजी, चिंता, एकच नकारात्मकता, या 3 गोष्टी आहेत. आणि या 3 गोष्टीतून सुटायचं असेल तर आपल्याला काहीतरी संकल्प केला पाहिजे. ही मी प्रस्तावना का केली, कारण काही लोक आणखीन यायचे होते. आता आपण विषयाला सुरुवात करूया. काल आपण महत्त्वाचा प्रसंग बघितला, 4 प्रसंगांपैकी 17वा अध्याय गजानन विजय ग्रंथ दासगणू महाराजांनी लिहिलेला. त्यातला पहिला मलकापूरचा प्रसंग बघितला आणि काल अत्यंत महत्त्वाचा बघितला. आपल्याला तो प्रसंग, चित्र वगैरे आपण बघू शकतो, परंतु न्यायाधीशांनी जो न्याय दिलेला आहे, जबाबदारी कोणाची आहे? मुलं अशी तरी वागतात, कुणाची जबाबदारी आहे? समाजातल्या एल्डर्सची, म्हणजे वडील मंडळींची जबाबदारी आहे. असं जर म्हणलं तसं यांना वस्त्रात ठेवायचं किंवा बाहेर न्यायचं नाही, ही जबाबदारी कोणाची होती? तर त्यांचा जो शिष्य भास्कर त्याची होती. म्हणून त्याला 5 रुपये दंड केला आणि ती फजिती वगैरे झाली. तिथे आपण काल आलो होतो. याच्यानंतर मेहताब शाह हा प्रसंग आहे, काल तुम्हाला सांगितलेला आहे. आता आपण ओव्या वाचणार आहोत आणि वाचता वाचता जर काही सांगायचं असेल तर सांगता येईल. त्याच्यानंतरचा प्रसंग आहे भानामतीचा. भानामतीचा काल उल्लेख केलेला होता की भूतं, खेतं, चेटूक, ब्लॅक मॅजिक आपण ज्याला म्हणतो ते, आणि भानामती वगैरे सारख्या ह्याच्यावर लोकांनी निरनिराळे विचार मांडलेले आहेत. प्रत्येकाचं मत निराळ असेल. एक आहे सायकोलॉजी आणि दुसरे आहे पॅरासायकॉलॉजी. हे पॅरासायकॉलॉजीच्या अभ्यासात हे सगळं येतं. पुनर्जन्म, पुनर्जन्माचा सिद्धांत, पुनर्जन्माचे पुरावे कितीतरी येतात. अगदी परवासुद्धा बातमी आलेली होती. हे सगळं जरी असलं तरी असे बरेच लोक आहेत की याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्याचा ते अभ्यास विज्ञानाच्या दृष्टिकोनातून करतात. भानामतीच्या वेळेला मी तुम्हाला एक स्पष्टीकरण देईन. त्याच्यानंतर शेवटचा प्रसंग आहे, अकोटला नरसिंगजी म्हणून होते आणि ते भाऊ आहे माझा म्हणतात. आणि म्हणून नरसिंगजीसुद्धा गजानन महाराज, काय करतोस? एकेरी म्हणलेलं आहे, तुम्ही काय करता असं नाही आहे, हा बंधू आहे माझा, हा मित्र आहे माझा. आणि अशाच याच्यात हे 4 प्रसंग आहेत. त्याच्यात महाराजांच्या चारित्र्याचे किंवा जीवनाचे 4 पैलू आपल्याला दिसतात. हे जे 4 पैलू आहेत ना, त्या पैलूंचं चरित्रवंत. म्हणून आपण बघितलं हिरा, डायमंड, त्याला जितके जास्त पैलू पाडू तितकं त्याचं तेज वाढतं. आणि त्यामुळे हे 4 प्रसंग म्हणजे 4 पैलू आहेत. काल आपण एक महत्त्वाचा मुद्दा बघितला होता की गजानन महाराज देहभान नाहीत अशा अवस्थेत असतील, विदेही, मग काल शब्द बघितला. त्याच्यानंतर ते अवधूत अवस्थेत आहेत, सतत पवित्र आहे तो माणूस आणि त्याला आजूबाजूला काय घडते याचं भान नाही आहे, त्यांना भान आहे. म्हणून काल आपण जो प्रसंग पाहिला त्याच्यात ते गाडी सुटे तोपर्यंत त्या डब्यात बसले आणि गाडी सुटायची वेळ झाल्याबरोबर कोणाच्याही नकळत महिलांच्या डब्यात येऊन बसले. महिलांच्या डब्यात हे विवस्त्र आल्यानंतर महिला किंचाळायला लागल्या. त्यांना सगळ्यांना कुठे यांचा अधिकार माहीत होता? पोलिसांना माहीत नव्हता, पण स्टेशन मास्टरला माहीत होता. विचार करा, कारण स्टेशन मास्टर त्या भागातला होता. हे काही त्या भागातच घडलेल्या घटना आहेत, फार दूर ह्या घटना घडलेल्या नाहीत त्यांच्या जीवनातल्या. प्रवास त्यांनी केला पण जास्त लीला केलेल्या आहेत त्याच भागात केलेल्या आहेत. विदर्भ आपण ज्याला म्हणतो त्या भागात केलेल्या आहेत. तर विचार करूया. म्हणून तिथे आपल्याला दिसतं महाराजांना भान होतं निरनिराळ्या गोष्टींचं. आता हे भान बघा बरं, हिंदू मुस्लिम तुम्ही काय भानता? आणि म्हणून मुसलमानांचा जो त्या भागातला एक साधू होता, लोक त्याला मानत होते, त्याला त्यांनी खाली पाडला, तुडवला, मारला.
त्यांचे शिष्य कावरे बावरे झाले की काय करावं, कारण आपले जे गुरु आहेत ते प्रतिकार करत नाही आहेत, मार खात आहेत. मग आपण काय करायचा? आपण प्रतिकार करायचा. आमच्या गुरूंना तुम्ही का मारता म्हणून विचारायचं नाही. आणि नंतर त्यांनी उपदेश केलेला आहे. उपदेश मेहताबशाच्या तोंडी आलेला आहे, पण महाराजांना तो अभिप्रेत आहे, जाणीव आहे की तुम्ही कशाला द्वेष करता, द्वेषाचा आग, द्वेषाची आग कशाला लावता हिंदू आणि मुसलमान. आणि मग मेहताबशांनी तो उपदेश केलेला आहे. आत्ताचा जो प्रसंग आपण वाचणार आहोत त्या प्रसंगात सुद्धा आपल्याला लक्षात येईल की महाराजांच्या चरित्राचा एक नवीन पैलू दिसतो. आपण कालच्या प्रसंगातल्या शेवटच्या 3 ओव्या वाचूया. समर्थ म्हणाले भास्करासी, पुन्हा ऐशा आग्रहासी, करशील का सांग मसी, निज फजिती करून घ्यावया. पुन्हा असा आग्रह करशील का मला, हे लक्षात ठेवा. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळीने केला, बाकीची जी भक्त मंडळी होती त्यांनी केला ऐशा प्रकारे विचार. विचार म्हणजे निर्णय घेतला, चर्चा केली आणि निर्णय घेतला. कुठला? हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावस, भक्त बैलाच्या गाडीत बैसवू लागेले महाराजा. इथे काल आपण थांबलो होतो. बैलाची बंद गाडी, दमणी वगैरे त्याला म्हणतात ते, त्याच्यातून महाराजांना न्यायला लागले. शक्यतो कुठे नेलंच नाही आणि महाराजांना कुठे जायचंच नव्हतं, आणि जिथे जायचं होतं तिथे ते स्वतः जात होते. हा अध्याय संप्रदाय काल बघितलं. मनो आणि वायू, मनोजवम, त्या गतीनं ते गेले तिकडे. त्यांची जाण्याची गती, जाण्याची पद्धती निराळी असते. प्रत्येक संताच्या जीवनात आहे. ते सूक्ष्म मार्गाने गेले, ते वायू मार्गाने गेले, आकाशपंथे गेले, ते असं वर्णनं असतात, त्या सिद्धी असतील. पण ठीक आहे, आता पुढे बघा. या रीती म्हणजे बैलगाडीतून या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी, बापूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले. बापूराव याच वेळी यवन जातीचा मुसलमान साधू मेहताबशा नावाचा होता कुरुम गावी. शेजारी गाव आहे कुरुम. मूर्तिजापूर नावाचं गाव आहे. मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापूरावाप्रती सांगितलं होते त्या मेहताबशांनी. मेहताबचा अर्थ काय? चंद्र. आणि आफताब म्हणजे सूर्य. सूर्याचं तेज असतं ते तापदायक असतं, पण चंद्राचा प्रकाश असतो तो सुखद असतो. अरे तुझं नाव जर सुखद आहे, तू जरी प्रकाशत असलास तरी अग्नीसारखा प्रकाशत नाहीस, मग हा द्वेषाचा अग्नी तू का नाही विझवत? चल तू पंजाबला, इकडे काय व्हायचं ते होईल. असा हा प्रसंग आहे. बघा, या रीत्या याच वेळी यवन जातीचा साधू मेहताबशा नावाचा होता कुरुमगावीसाचा मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापूरावाप्रती सांगून ठेवलं होतं. काय सांगितले होते? ऐशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्याशी येते तेव्हा आम्हा कळवावे. आता हा कळवायला निघाला, पण त्याला आत्मज्ञानानेच कळलं. गजानन महाराजांनी प्रेरणा दिली असेल, अरे मी आलोय अकोल्याला, भेटायचं आहे ना, ये. अकोल्यावर आल्या महाराजा श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासी. मनुष्य धाडला. त्याच्यानंतर काय झालं? अकोल्याचा मनुष्य गेला बोलवायला. कुणाला? या मेहताबशाला. मध्ये भेटला रस्त्यात. मेहताबशा यायलाच निघाले होते यांना भेटायला. जो आला होता न्यावयासं मेहताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी पुसू लागले मधुर वचने. अत्यंत प्रेमाने विचार. हा मनुष्या लागोनी मेहताबशा श्रोते हो, श्रोते हो. बघा, श्रोते आहोत आपण. सांगतायत की काय म्हणले ते लक्षात घ्या. तू जावे कुरुमाला, न जावे कुरुमाला, तू जाऊ नकोस. बैस आमच्या गाडीला, आपण जाऊ स्टेशनाला. मीच आहे मेहताबशा, मीच आहे. मेहताबशाच्या संघात ते 2-4 यवन होते, ते त्यांचे शिष्य मुसलमान. अवघे येऊन सदना ते उतरले बापूरावाच्या सदनाला येऊन उतरले. इथे एक महत्त्वाचा विचार केलेला आहे महाराजांनी. म्हणून महाराज असे कुठल्याही अवस्थेत नसाय विचारत, ते कायम जागे होते. बाहेर जरी आपल्याला वाटलं की ते विदेही अवस्थेत होते, तर आतून ते सतर्क होते, सावध होते, सतत विचार करत होते. आता हा विचार कसा आहे ते बघा. सगळेजण उतरले. कुठे? बापूंना त्यांनी परी समर्थ तहा. पुढे काय सांगितलं? मेहताबशा संघ 2-4. दुसरे दिवशी प्रातःकाळ, दुसरे दिवशी मेहताबशा होता जेथे बसला, महाराज आले त्या स्थळा निज लिहिले करून. महाराज तिकडे आले, कारण महाराज मंदिरात उतरलेले आहेत. हे मी तुम्हाला सांगतो. त्यांनी त्याला इकडे बोलवलं नाही, आपण तिकडे गेले. कारण मंदिरात त्याला आणण्यापेक्षा, तो मुसलमान आहे ना, त्याला मंदिरात बोलवण्यापेक्षा आपण तिकडे जाऊ दे. हा बारीक विचार आहे. हे सावध आहे, बिलकुल बेसावध नाही आहेत. पण त्यांची वृत्ती जी आहे ती अवधूत वृत्ती आहे. हे शिकण्यासारखं आहे.
म्हणून ते बेशुद्ध बेसावध अवस्थेत नाही आहेत, अत्यंत सतर्क आहेत. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळ त्यांनी काय केलं, का केलं ते आता महताबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले म्हणजे मारिले, त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. आपल्याला विबुध म्हणजे बुद्धिमान लोकांनो, श्रोत्यानो, ज्ञानी श्रोत्यानो, ऐका, नीट ऐका, का मारलं त्याला. नंतर तुझे नाव मेहताब, त्याचा अर्थ काय याची आठवण ठेव. द्वेषरूपी तमा वाव तुझ्या पुढे मिळू नये. द्वेषरूपी अंधार, तू चंद्र आहेस ना, शांत आहेस ना, प्रकाशित आहेस ना, मग अंधार कसा तुझ्याकडे, तो जाऊ दे निघून. या द्वेषरूपी अंधार हिंदू आणि यवनातला वाढतं चालला वरचेवर. ही आता घटना केव्हाची आहे हो. हा अंधार पूर्वीपासून आहेच, शिवाजी महाराजांच्या पासून आहे तर आपल्याला बघायला पाहिजे. त्यांनी विरोध केला, या सगळ्या सुलतानांनाच विरोध केलेला आहे. तेव्हापासून ते काय म्हणत होते, हा देश आमचा आहे, आणि आपण काय म्हणतो, हा देश अर्थातच आमचा आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही नंतर आलेला, पण त्यांनी सर्व भारतावर जवळजवळ अंमल ठेवला त्या एका संस्कृतीचा. त्यांना वाटायला लागलं, आजही काही लोक आहेत ना, आजही काही लोक आहेत की आम्ही ह्याचेच वंशज आहोत, आम्ही त्याचेच वंशज आहोत. आणि आता लोकांनी सांगायला का तुमचे DNA तपासूया की तुमच्या DNA ते परकीय जे लोक आहेत, मुसलमान राज्यकर्ते, त्यांच्या पूर्वीचाच DNA आहे तुमचा. मग ते येण्यापूर्वी आपण सगळे हिंदू होतो, पोर्तुगीज येण्यापूर्वी आपण सगळे हिंदू होतो, कारण हिंदूंची किती हजार वर्षांची परंपरा आहे. हा एक विचार आहे. म्हणून काय सांगितलं, द्वेषरूपी अंधार वाढतं चालला वरचेवर, याची नाही तुला खबर, म्हणूनच तुझला ताडिले. तू तिथे मशीद बांधतोयस, कुरुमाला, चांगली गोष्ट आहे. तुझे शिष्य तुझ्याबरोबर असतात, चांगली गोष्ट आहे. पण त्या शिष्यांना सांग की हिंदूसुद्धा आपले भाऊच आहेत, कारण हिंदू देवापासून झाले आणि आपण खुदापासून झालो. खुदा आणि भगवान या दोन निराळ्या व्यक्ती नाही आहेत किंवा दोन निराळ्या शक्ती नाही आहेत, एकाच शक्तीची दोन नावं आहेत. पुढे जेव्हा मेहताबशाला ताडिले तई संगतीचे यवन म्हणजे त्यांचे चेले होते, ते काय झाले, कावरे बावरे होते झाले. कावरे बावरे झाले. काय करायचं, आपले गुरुनी जर थोडासा जरी विरोध केला असता, का मारता मला, हे सगळे तुटून पडले असते गजानन महाराजांवर. पण आपला अत्यंत आनंदात आहे गुरु, ते मार देत आहेत, तो मार सहन करतोय, मार माझ्यात काहीतरी चांगला बदल घडवण्यासाठी देत आहेत, असा भाव आपल्या गुरूंच्या चेहऱ्यावर आहे. काय करावं हे त्यांना कळलं नाही, कावरे बावरे झाले. कोण, हां, मेहताबशा बोलला त्याशी, तुम्ही न राहावे आम्हापाशी. आता ठरलं, यांनी सांगितलंय ना की आता तू कुर्माला जाऊ नकोस, पंजाबला जा, तर मला पंजाबला गेलंच पाहिजे, तुम्ही आमच्यापाशी आता राहू नका, जावे निघून कुरुमासी, तिकडे जा, हेच आहे उत्तम. शेख कडू हा त्यांचा एक सिनियर आणि जवळचा शिष्य आहे. कुणाचा, मेहताबशाचा. शेख कडू शिवाय जाण गेले चौघे निघून, तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पाठला. आता हे आमंत्रण द्यायला बच्चूलाल आला. प्रत्येकाला वाटत होतं ना, गजानन महाराज इतक्या जवळ आलेत, आपल्या घरी यावेत, आपल्या घरी यावेत. याच्या आधी आपण बघितला एक प्रसंग की त्या बाईला वाटतं की त्याने आपल्या घरी यावं, तर नवरा म्हणतो की त्यांना घरी आणायला मोठा वशिला लागतो, खूप खर्च करावा लागतो. हे दादासाहेब खापर्डे वगैरे अत्यंत श्रीमंत वकील आहेत, प्रसिद्ध वकील आहेत, त्यांना ती कामं सोपी आहेत, आपण गरीब आहोत. अशा वेळेला गजानन महाराजच विचारतात तिला की किती दूर आहे तुझं घर, मी येतो, आणि गेले त्यांच्या घरी. हे लक्षात ठेवा. आता बच्चूलाल पाठला. बच्चूलाल आला, म्हणे उद्या दयाघना, आज तुम्ही इथे आलेलात, यावे तुम्ही भोजना, या दासाची या सदना हीच आहे विनंती, माझ्याकडे जेवायला या. आमंत्रण कोणाला दिलं, महाराजांना दिलं. तिथे हा आहे का, मेहताबशा आहे ना, त्याला आमंत्रण दिलेलं नाही आहे. मग पुढे काय, म्हणून म्हणतो ते सावध आहेत, आपल्या भोवती काय घडतंय ते त्यांना माहीत आहे. ते एकदम शिकवायला जात नाहीत, आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात, आणि त्या प्रतिक्रियेतून हे शिक्षण आहे. हे काय बघा, त्यांची प्रतिक्रिया काय बघा. दुसऱ्या दिवशी टांग्यात घोडागाडीत बसवून समर्थाप्रत मोठ्या थाटाने मिरवत निज सदना म्हणजे आपल्या घरी आणलं बच्चूलालने. परी समर्थ टांग्याखाली उतरेच नात, ते टांगा पोचला बच्चूलालाच्या घरी, उतरले नाहीत मुळी, तेणे मंडळी चिंतावली, हे का न उतरते, हे उतरत का नाही आहेत. मंडळींना चिंता पडली, आश्चर्य वाटलं. काल त्यांनी आमंत्रण स्वीकारलं होतं, नाही तर कालच नाही म्हणायचं. काल आमंत्रण घेतले, आज टांग्याखाली न उतरले, याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. मग त्याच्यात एक बुद्धिमान माणूस होता, तो म्हणतो मला हे कारण वाटतं, त्याप्रमाणे करूया का, काही हरकत नाही आहे. त्यांनी कारण काय सांगितलं, मेहताबशाला वगळले, आमंत्रण त्याला दिलं नाहीत,
आमंत्रण फक्त गजानन महाराजांना दिलं. वगळिले म्हणून महाराज नाही उतरले, भोजनाचे का न केले मेहतावशाला आमंत्रण. आत्ता महाराज काय म्हणालेले आहेत की हिंदू मुसलमान कशाला भेद करता, द्वेष, दुहीचा जो द्वेष आहे त्याचा अग्नी का वाढवता. मग हे एकटेच गेले असते जेवायला तर ते जे म्हणतायत त्याच्या विरुद्ध वर्तन झालं असतं. ते भानावर आहे. ते म्हणाले माझा भाऊ, त्याला का नाही बोलवत तुम्ही. शब्द बोलले नाहीत पण टांग्याच्या खाली उतरले नाहीत. मग परत तो टांगा नेला. लक्षात ठेवा. म्हणून महाराज भोजनाचे का न केले मेहतावशाला आमंत्रण, त्याला आमंत्रण का नाही केले. आता घेऊन दोघांशी बसवून एका टांग्याशी, स्वतंत्र टांगा नाही, त्या एका टांग्याशी, म्हणजे ते निश्चयशी उभयताही येतील. उभयता म्हणजे दोघेही येतील. त्यांनी आत्ता सांगतात की त्यांच्या भेद करू नका आणि स्वतः घेणं हे हा सावधपणा. मला हा आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला गजानन महाराज म्हणजे देह नाही, देहभान नाही असं वाटतं. पूर्णपणे सावध आहेत, पूर्णपणे शुद्धीवर आहेत आणि पूर्णपणे बुद्धिमान आहेत, सतर्क आहेत. म्हणजे अलर्ट आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीत कितीतरी प्रसंग बघा, इथून पुढच्या प्रत्येक प्रसंगात महाराजांची सतर्कता किंवा सावधानता आपण बघूया. आणि ते चरित्र आहे ना ज्याला कन्सिस्टंट म्हणतात, बिहेवियर म्हणजे त्याला कॅरेक्टर म्हणतात. आज उदार वागला, उद्या कंजूस झाला, आज शांत वागला, संध्याकाळी तो अत्यंत रागवला. हे कन्सिस्टन्सी नाही आहे. म्हणजे तो रागीट माणूस आहे का शांत माणूस आहे, सकाळी शांत संध्याकाळी रागवतो. आज उदार, नंतर 2 दिवसांनी गेला तर एक पैसा देणार नाही, म्हणून त्याला उदार म्हणायचं का कंजूस म्हणायचं. जो कन्सिस्टंटली, म्हणून कर्णाच्या बाबतीत कर्णाची जी उदारता आहे ना, अनेक प्रसंग आहेत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. मी 2 प्रसंग तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कन्सिस्टन्सी इन बिहेवियर इज कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय लक्षात ठेवा. कॅरेक्टर म्हणजे स्त्री पुरुष संबंध हा एथिक्स म्हणजे नीतिमत्तेचा भाग झाला. आपण चारित्र्य हा सायकोलॉजीचा भाग बघतोय, डेव्हलपमेंट ऑफ कॅरेक्टर. त्याच्यात कन्सिस्टंट बिहेवियर म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला कर्णाचं जीवन चांगलं कळेल. तुम्ही त्या माणसाकडे केव्हाही जा, अगदी रात्रीचे 12 वाजता गेलात तरी त्याच्याकडे असेल तर ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. चारित्र्य म्हणजे उदार आहे, हे सर्टिफिकेट आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट. आणि हा दुसरा माणूस केव्हाही जा, दुपारी 12 वाजता जरी त्याच्याकडे गेलात असलं तरी तो तुम्हाला देणार नाही. हेही कॅरेक्टर सर्टिफिकेटच आहे ना. कन्सिस्टंटली तो कधीच देणार नाही आणि हा कायम देईल. कायम देणाऱ्याला उदार म्हणतात. कर्ण असा उदार होता. पहिलं आपण बघूया, एक फार सुंदर प्रसंग आहे. गजानन महाराजांचं हे वर्तन कळायला कर्णाच्या जीवनातले 3 प्रसंग तुम्हाला सांगतो. पहिला प्रसंग, अर्जुन एकदा कृष्णाला म्हणतो की तू कुणाचीही स्तुती माझ्यासमोर केलीस तर चालेल, कर्णाची स्तुती करू नकोस. कारण कर्ण आणि अर्जुन हे एकमेकाचे नाही म्हटलं तरी प्रतिस्पर्धीच आहेत. तर तो म्हणतो की चुकलं माझं, पण कर्ण कसा श्रेष्ठ आहे आणि मी कोणत्या बाबतीत त्याची स्तुती करतो हे अर्जुनाला लक्षात यावं. नाहीतर या अहंकाराने किंवा कर्णाबद्दलच्या द्वेषाने अर्जुन असा पराक्रम आहे ना त्याला ग्रहण लागेल. म्हणून काही दिवसांनी ते फिरायला जात होते नदीवर. आणि नदीवर जात असताना फिरायला नेहमीच त्यांच्या चर्चा चालायची. तिथेच ही चर्चा चालली कर्णाबद्दलची. मग काही दिवस गेले, प्रचंड पाऊस पडत होता. 3-4 दिवस कंटिन्युअस पाऊस आणि धो मुसळधार पाऊस पडत होता. अशा वेळेला सगळेजण राजसभेत म्हणजे दरबारात बसले होते. अशात एक भिक्षुक रडत येतो. तो म्हणतो की मला मदत करा, की मी इतका गरीब आहे की माझ्या बायकोची एकही इच्छा मी पुरी करू शकलेलो नाही. मग आता ती मेली नुकतीच. मरताना तिने सांगितलं एकच इच्छा आहे माझी की चंदनाच्या चितेवर मला जाळलं जावं. मी सगळीकडे विचारलं, सगळीकडे म्हणतात लाकडं ओली झालेली आहेत. तेव्हा तू आता युधिष्ठिर आहेस, राजा आहे, तुझ्याकडे वखार असेल स्टोअर, तर तू बघ. तो म्हणतो सगळीकडे जा रे आणि सांगा. त्यांना मिळत नाही, सगळी लाकडं ओली झालेली. आणि ओल्या लाकडाची चिता कशी पेटवणार. तो म्हणतो मग इथेही मी निराशेत झालो. काही हरकत नाही. त्याच्या मनात विचारतो आपण कर्णाकडे जाऊ. तो कर्णाकडे जातो आणि कर्ण त्याला लाकूड देतो. आता इथेच अर्जुनाचा खरा आपण म्हणतो ना एक लेसन आहे, पाठ आहे. नंतर काही पाऊस कमी होतो, हे फिरायला जातात. फिरायला गेल्यानंतर नदीच्या काठी सगळीकडे चंदनाचा सुगंध पसरलेला असतो. अर्जुन म्हणतो कसला सुगंधाचा आहे. तो म्हणतो तिकडून धूरही येतोय, आपण जाऊन बघूया. तर चिता जळतीये, तिच्यावर ती भिक्षुक शेजारी आहे. त्याला एक समाधान आहे की बायकोची शेवटची इच्छा तरी आपण पुरी केली. अर्जुन म्हणाला की कुठे ह्याला एवढं लाकूड मिळालं.
तर जाऊन अर्जुन विचारतो, त्यावेळेला म्हणला कर्णाने मला लाकूड दिलं. कर्णाकडे ओलं लाकूड नव्हतं, कोरडं मिळालं कुठं? म्हणला हे सांगितल्यावर कर्ण सिंहासनावर बसला होता, उठला. त्यांनी आपल्या नोकरांना सांगितलं, कुऱ्हाड घ्या आणि माझं सिंहासन चंदनाचं आहे, मोडून टाका. माझा मंचक म्हणजे पलंग, कॉट चंदनाचे आहे, मोडून टाका. माझ्या घरात दारं आणि खिडक्या चंदनाच्या आहेत, मोडून टाका. आणि हे सगळ्याचे तुकडे करा, ते लाकूड ह्याला द्या, मी उद्या करून घेईन. पण ह्याची आजची गरज आहे, त्याच्या पत्नीची शेवटची इच्छा आहे. त्यावेळेला अर्जुन कृष्णाकडे म्हणतो, तू म्हणतोस ते बरोबर आहे, आमची हे सगळ्या गोष्टी चंदनाच्या होत्या की, आमची तर 5 सिंहासनं चंदनाची होती. मग त्या सिंहासनाचं याची गरज भागली असती, पण आम्हाला हे स्ट्राईक झालं नाही. कारण काय, आपण तेवढे उदारच नाही आहोत. दुसरा प्रसंग, त्याचं मालिश चाललेलं आहे कर्णाचं. अशा वेळेला एक जण म्हणतो की माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्या मुलीच्या लग्नासाठी मला गरज आहे काही पैशांचे. त्यावेळेला सगळीकडे चांदीची वगैरे अशी भांडी ठेवलेली होती आणि याच्या उजव्या हाताचं स्नेहन म्हणजे मसाज तेलाने करणं चाललेलं होतं. त्यावेळेला मी त्याला सांगितलं आणि डाव्या हाताने एक एक दिलं. तो म्हणतो की क्षमा कर मला, मी डाव्या हाताने देतोय, पण उजव्या हाताला तेल लागलेलं आहे आणि ते तेल सुकवून तुला भांडी देण्यापर्यंत माझा विचार कदाचित बदलेल आणि तेलाने देताना भांडं निसटून पडेल, म्हणून मी तुला डाव्या हाताने देतोय, क्षमा कर. त्यांनी ती सगळी चांदीची भांडी देऊन टाकली आणि त्याची गरज भागवली. सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग शेवटी आहे. ज्या वेळेला अर्जुन त्याला बाण मारतो, त्याच्या रथाचं चाक असं गेलेलं आहे, तिथे कर्ण पडतो. त्या दिवशी सगळे पांडव मारले गेलेले आहेत, कौरव मारले गेलेले आहेत. अशा वेळेला कर्ण ज्या वेळेला जातो, त्यावेळेला एक माणूस येतो. याचे काय म्हणतो मी, अरे तुझ्याकडून काहीतरी मिळेल असं मला वाटलं, पण बघितलं तर तू शेवटचे प्राण मोजतेस. मी निराश झालो. कर्ण म्हणतो की तुला काय पाहिजे होतं? तो म्हणतो नाही, मला थोडेसे पैसे पाहिजे होते, माझ्या घरी काहीतरी कोण आजारी आहे, त्या आजाराला औषध पाणी करण्यासाठी. तो म्हणतो असं कर, माझ्या छातीत जो बाण गेलेले आहेत ना, त्यातला एक बाण काढून टाक. आता वेदना होतात त्या काढताना, आणि तो मी जबडा उघडतो, माझे वरचे 3 वगैरे दात सोन्याचे आहेत, सॉलिड सोनं आहे, ते काढून घेतो आणि ते सोनं विक आणि तुला जे काय औषधोपचार करायचं आहे तो कर. शेवटचा क्षण आहे. त्यानंतर काही क्षणात किंवा काही श्वासांनंतर तो गेलेला आहे. त्यावेळेला तो प्रसन्न होतो, म्हणतो की मी याचक नाही आहे, मी इंद्र आहे. मी तुझ्याकडून कवच कुंडलं घेतली होती, लक्षात ठेव, आणि त्यावेळेला तुला एक शक्ती दिली होती त्याच्या बदल्यात. मी तुझी कवच कुंडलं घेतली होती, ते केवढं दान आहे लक्षात ठेवा. पण हे अहंकाराचं दान आहे का मी संकल्प केलेला आहे की अंघोळ केल्यानंतर पहाटे नदीवर काठावर आल्यानंतर जो पहिला याचक येईल तो जे मागेल ते मला देईन, हा त्याचा आयुष्यभराचा नियम होता. आणि म्हणून इंद्राने काय ठरवलं की त्याचा पुत्र अर्जुन आणि कर्ण एकमेकासमोर आले तर कोण मरेल याची खात्री नाही आहे. आणि म्हणून माझा मुलगा वाचावा जोपर्यंत ह्याच्याकडे जन्मता असलेली कवच कुंडलं नाही आहेत, कारण हा सूर्याचा मुलगा आहे आणि सूर्याचं तेज असलेली ती कवच कुंडलं अभेद्य आहे, हो अभेद्य, त्याला मारताच येणार नाही आहे. म्हणून तो पहिल्यांदा जाऊन उभा राहतो पहाटे अंधारात. इंद्र त्यावेळेला सूर्याचा पुत्र आहे. सूर्य स्वप्नात जातो, कुणाच्या? कर्णाच्या, आपल्या मुलाच्या, की उद्या पहाटे जो पहिला याचक येणार आहे तो इंद्र आहे, तो तुझी कवच कुंडलं मागणार आहे, ती त्याला देऊ नकोस, कारण तुझी कवच कुंडलं मागणं आणि ती तू देणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. एकदा तू कवच कुंडलं काढली की तू वध्य झालास, तोपर्यंत तू अवध्य आहेस, तेव्हा तू देऊ नकोस. त्या स्वप्नातही त्याने आपल्या वडिलांना उत्तर दिलं की तुम्ही माझे पिताश्री आहात, तर असा सल्ला कशाला देता? माझा जो नियम आहे, माझं जे ब्रीद आहे, व्रत आहे, ते मी का मोडू? आणि तुम्हाला असं नाही का वाटत, इतिहासात नोंद होईल की प्रत्यक्ष देवांचा राजा देवेंद्र इंद्र माझ्याकडे याचक म्हणून आला होता काहीतरी मागायला आणि त्याला मी ते दिलं. ही नोंद व्हायला वाईट आहे का? काही नाही आहे, नियती आहे प्रत्येकाची. आणि म्हणून तो देतो. तो देत असताना इंद्राला सुद्धा वाईट वाटतं. सूर्याने सांगून सुद्धा सूर्यपुत्र कर्ण हे सगळं देतोय, आपलं मरण निश्चित करतोय. त्यावेळेला तो म्हणतो की तुला मी ही एक शक्ती देतो, या शक्तीचा एकदाच उपयोग करता येईल, पण त्यांनी कुणाला म्हणजे कुणालाही मारता येईल, मला सुद्धा. अर्जुन तर काहीच नाही, कुणालाही मारता येईल. ही म्हणजे तुझं मी कवच कुंडलं काढून घेतलं, पण तुला अशी शक्ती दिली, वास्तवी शक्ती म्हणजे इंद्राची शक्ती, उपयोग एकदाच करता येईल मात्र. म्हणून मग तो सांगत नाही सगळं महाभारत, पण एकच सांगतो की घटोत्कचाला आणतो कृष्ण रात्री.
रात्रीचं युद्ध सुरू होतं. सूर्यास्ताच्या वेळेला भीष्माचार्य वगैरे शंख वगैरे त्यांनी वाजवले, त्यावेळेला भीष्माचार्य नसतील, तर त्यांनी युद्ध संपायचं. रात्री शंख वाजले गेले. अरे शंख पांडवांच्या शिबिराकडून येत आहेत, दूताला पाठवतो की काय आहे, नाही म्हणाले युद्धाचं आव्हान दिलेलं आहे, रात्री युद्ध. पण आव्हान दिले तर स्वीकारलं पाहिजे, कारण ते सगळे कौरव ना, ते अहंकार असते. आणि युद्ध सुरू झालं. रात्रीचं युद्ध का केलं? कारण घटोत्कच हा राक्षस आहे. घटोत्कच हा भीमाचा पुत्र असला ते कायम हिडिंबेकडे, म्हणजे राक्षसीण त्याची जी आई आहे त्या आईकडे राहिलेला आहे. आणि म्हणून तो असा मोठा रोबोसारखं वर्णन आहे त्याचं. त्याला कुठलंही ब्रह्मास्त्र काय कुठलंही अस्त्र त्याच्यावर परिणामच घडत नव्हतं. काही नाही, लागायचं आणि ते पडायचं, लागायचं आणि पडायचं. अरे हा मरणारच नाही आहे. त्यावेळेला दुर्योधन सांगतो, इंद्राने तुला जी शक्ती दिलेली आहे ना ती तू वापर. तुम्ही त्या अर्जुनासाठी ठेवलेली आहे, अर्जुनासाठी. अरे पण ह्याला मारलं तर अर्जुनापर्यंत पोचणार ना तू. हा आटोपतच नाही आहे कशाला, द्रोणाचार्यांना नाही आटोपत, कुणालाही नाही आहे. तेव्हा काय कर, तू वापर शक्ती, पुढचं पुढे पाहून घेऊ. त्यावेळेला कर्ण हसला आणि म्हणाला ठीक आहे, नियती अशी आहे. तो शक्ती मारतो, घटोत्कच पडतो, पडल्यावर शेकडो हजारो सैनिक त्याच्या अंगाखाली मरतात असं वर्णन आहे. एवढा तो मोठा आहे. आणि इथे एक बारकावा तुम्हाला सांगतो, हे संत आणि आपले कृष्ण राम यांच्या चरित्रातले हे बारकावे आहेत. म्हणतात ना शेड्स ऑफ कॅरेक्टर. हा चरित्राचा भाग नाही, हा प्रसंगाचा भाग नाही. यावेळेला ज्यावेळेला घटोत्कच मरतो त्यावेळेला कृष्ण नाचायला लागतो, हसायला लागतो. युधिष्ठिर त्याला बाजूला घेऊन म्हणतो की अरे कितीही झालं तरी घटोत्कच हा आमचा मुलगा होता, भीमाचा मुलगा होता. आपला मुलगा जसा अभिमन्यू गेला आणि सगळ्यांना वाईट वाटलं तसं सगळ्यांना वाईट वाटायला पाहिजे, तू हसतोयस का? तो म्हटला घटोत्कच मेला म्हणून मी हसत नाही आहे, अर्जुन वाचला म्हणून मी हसतोय. आता अर्जुनाला मारण्यासाठी कुणाकडे कोणतीही शक्ती नाही आहे, लक्षात ठेवा. आता इथे कृष्णाने सांगितलं ते आपण कायम लक्षात ठेवायचं. कृष्णाने सांगितलं जर घटोत्कच मारला गेला नसता, आपण युद्ध जिंकलं असतं, तर युद्ध जिंकल्यानंतर मी घटोत्कचाला मारलं असतं. आता हे केवढं विधान आहे, मी मारलं असतं घटोत्कचाला. कारण एक लक्षात ठेव, कोणतेही संस्कार याच्यावर रुजत नाही. घटोत्कच या नावाचाच अर्थ आहे घट उत्कच. कच म्हणजे केस आणि उत्कच म्हणजे उन्मळून पडणार. एखादा केस चुकून आला तर म्हणजे हा कायम खड्डा आपण ज्याला म्हणतो ना, कायम बॉल, कायम टक्कल असलेला. टक्कलही म्हणायचं नाही, टक्कल म्हणजे केस असलेले जाणं. इथे केस उगवलेच नाहीत. म्हणजे एखादं मडकं जसं असतं ना तसं त्याचं डोकं आहे. म्हणाले आज जर काही रुजतच नाही आहे तर ह्याच्यावर कोणते संस्कार रुजणार आहेत? नाही नाही, पण किती झाले तरी तो आपला मुलगा आहे. इथे कृष्णाने विचारलेला प्रश्न आपल्या पालकांसाठी महत्त्वाचा आहे. तो म्हणतो लक्षात ठेव रे, हा घटोत्कच तुमच्याकडे, पांडवांच्याकडे, आता मी सुद्धा तुमच्याकडे असतो, माझ्याकडे किती वेळ होता? नाही म्हणाले आत्ताच आणलास तू त्यांना, तो कधीच आमच्याकडे नव्हता. मग आपला मुलगा कशावरून रे? तो कायम राक्षसांच्याकडे आहे. हिडिंबा त्याची आई, ते सगळे राक्षसी संस्कार याच्यावर झालेले आहेत. राक्षसी बळ आलं म्हणून मी त्याचा उपयोग करून घेतला. शांती जर मिळाली युद्धानंतर तर हा अत्यंत त्रासदायक ठरणार आहे, म्हणून मी त्याला मारला असता. बरं झालं तो आत्ताच मेला. दोन्ही उत्तरं महत्त्वाची आहेत. अर्जुन वाचला म्हणून मला आनंद होतोय, आणि नाहीतर हा जगला असताना तर मी याला मारला असता. कारण ज्याच्यावर कोणताही संस्कार रुजत नाही, कोणताही चांगला प्रभाव किंवा परिणाम पडत नाही, त्याला जगण्याचा अधिकार नाही आहे. आपण आता बघा, हे जे आपले हेड्स आहेत ना इन डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ, ते जे नेतृत्व आहे ना ते किडलेलं नेतृत्व आहे, करप्ट नेतृत्व आहे. अपवाद असतील पण शिक्षण क्षेत्रात ते बघा टॉप, अगदी टॉप लेवलपर्यंत तुम्ही जा. इकॉनॉमिक क्षेत्रात टॉप लेवलपर्यंत जा, ॲग्रिकल्चरमध्ये टॉप, अध्यात्मात सुद्धा टॉप लेवलपर्यंत तुम्ही जा. तिथे कुठेतरी आपल्याला नीतिभ्रष्टता, करप्शन आढळेल. हा कलियुगाचा प्रभाव आहे. हा बदलला पाहिजे. तो केव्हा बदलेल? जर फॉलोअर्स जागे झाले तर, विद्यार्थी जागे झाले तरच शिक्षक शिकवायला लागतील. मुलं जागी झाली तरच आई वडील जबाबदारीनं वागतील. काय दारू पितात लोकांच्या देखत आणि मुलांना सांगतात फ्रीज उघड आणि डावीकडून तिसरी बाटली घेऊन ये. हे मी अत्यंत रिस्पेक्टेड फॅमिलीजमध्ये बघून सांगतोय तुम्हाला. आणि ज्या फॅमिलीज स्वतःचा वारसा अत्यंत उदात्त असल्याचा, उच्च असल्याचा अभिमान बाळगत होत्या, आता अभिमान बाळगण्यासाठी त्यांच्याकडे काही उरलेलं नाही, घरातच दारू. सो कॉल्ड अपर कास्ट आपण म्हणतो ना, सो कॉल्ड खूप शिकलेले, सो कॉल्ड खूप श्रीमंत, सो कॉल्ड, मी सो कॉल्ड म्हणतो. हे कसले श्रीमंत, हे कसले सुशिक्षित आणि हे कसले उच्च वर्णाचे?
बघा तुम्ही, हे सगळं भयंकर झालेलं आहे. हे बदलण्यासाठी रिसर्जंट इंडिया म्हणून 7वीला हे 3रं पुस्तक जे सांगितलं त्याच्यात त्यांनी उपाय सुचवलेले आहेत. उपाय हा, मी चांगला वागेन, मी करप्ट होणार नाही, मी प्रलोभनाला हे पडणार नाही, वश होणार नाही. नाही तर काय, सगळे करतात करावंच लागतं, सगळे करतात घ्यावंच लागतं. एकाचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे, तो महाराजांचा उपासक आहे, गोंदवलेकर महाराजांचा. आणि तो अशा ह्याच्यात आहे, कस्टम्स आपण ज्याला म्हणतो, की जी खातीच प्रसिद्ध आहेत खाण्याबद्दल. तिथे शक्यच नाही एखादा माणूस स्वच्छ राहणं. हा माणूस अगदी स्वच्छ आहे. दर अनेक वर्षी त्याला सगळ्यात चांगला कर्मचारी म्हणून बक्षीस मिळालेलं आहे. एकदा त्याला हे झालं, प्रमोशन मिळालं, तर प्रमोशन नाकारायचं का काय करायचं. त्याने महाराजांना प्रार्थना केली, अशा ठिकाणी मला ट्रान्सफर विथ प्रमोशन करा, की जिथे पैसा खाण्याची, लाचलुचपत किंवा भ्रष्ट करप्ट होण्याची संधीच असणार नाही, अशा ठिकाणी करा. आणि त्याला ऑफिसचं काम दिलं. ऑफिसच्या कामात काही संधी नाही, कारण कोणी तुमच्यापर्यंत पोचतच नाही. पोर्टवर काम आहे, टोल नाक्यावर आपण म्हणतो ना, असे जिथे काम आहे तिथे चांगली संधी आहे. हा तिथे गेला, तिथेच आहे, आणि म्हणाला की एकही पैसा मी करप्शन केलेलं नाही या खात्यात असून. कारण त्याला आतून वाटत होतं. आपण ज्या वेळेला म्हणतो ना, नाही मलाही प्यायची नसते रे, पण काय सगळेच मित्र पितात, हे अग म्हशी मला कुठे नशी, ह्याला जायचंच आहे, ह्याला प्यायचीच आहे, संधी मिळाल्यानंतर हा करप्ट होणारच आहे. इथे सावध राहायला पाहिजे. आणि इथे संतांचं चरित्र आपल्याला उपयोगी पडतं. हे लक्षात ठेवा की तो कडू जो आहे ना त्याचा, त्यांनी काय सांगितलं, मेहताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आपणापासी, जावे निघून कुर्मासी, हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण, गेले चौघे निघून, तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाला पातला. हे सगळं बच्चूलालाचं आपण बघितलं. इतकं सगळं झालं, मारलं तरी त्याला घेतल्याशिवाय ते जेवायला गेले नाहीत. सावध आहेत की मलाच फक्त आमंत्रण, आम्ही दोघंजण तिथे होतो, आम्ही दोघंजणही साधू आहोत, मी हिंदू आणि तो मुसलमान, याला काय अर्थ आहे, म्हणून तुम्ही विचार करा. आणि म्हणून तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मिरवीत नेले, टांगा परत नेला, एकाच टांग्यात दोघांना बसवलं, गजानन महाराज आणि मेहताबशा, आणि मिरवत नेले दोघांना. इथे सुद्धा एक लक्षात ठेवा की मेहताबशाला उतरले मंदिराजवळील थिएटरात. राम मंदिर, रामाच्या जवळ एक थिएटर आहे, तिथे मेहताबशाला आणि त्याच्याबरोबर आलेल्या शिष्यानं उतरवलं आणि महाराजांना मंदिरात उतरवलं. आता परत या 2 जागा झाल्या. कुणाच्याही नकळत महाराज परत त्या मेहताबशाच्याकडे थिएटरातच गेले. जे काही ट्रीटमेंट देणार ते इथे दोघांनाही द्या ना, इथे सोपं आहे. हा मंदिरात आला तर प्रॉब्लेम निर्माण होईल. ही सावधानता त्यांच्याकडे आहे. माझा मुद्दा आहे ते लक्षात ठेवा, ही सावधानता आहे. म्हणून तेच श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी, आणि मेहताबशा कुठे, मंदिराजवळ जे थिएटर आहे त्या थिएटरात कोण उतरला, मेहताबशा. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी, परी तेही गेले अखेरी, उठून या थिएटरात. तेही थिएटरमध्ये गेले. त्याला इकडे बोलवण्यापेक्षा ते थिएटरमध्ये गेले. ही त्यांची सतर्कता किंवा सावधानता आहे. पुढे बघा, अवघ्यांची झाली भोजने, जेवणं झाली, मग मेहताबशा लोकांना म्हणे. आता हा उपदेश आहे ना, हे गजानन महाराज ज्यावेळेला मारतात ना, त्यावेळेला एका अर्थाने शक्तिपात करतात. आपल्या मनातले विचार ट्रान्समिट करतात त्या माणसाच्या, ज्याला स्पर्श करतात. म्हणून रावण म्हणतो ना की रामाचा स्पर्श झालेली एखादी वस्तू, त्या वस्तूने मी मेलो तरी चालेल. म्हणून रामाचा बाण ज्यावेळेला त्याला लागतो त्यावेळेला तो जय श्रीराम म्हणून पडतो. हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी सीतेला सोडणार नाही. इथे काय झालं, सगळ्यांची झाले. मग मेहताबशा लोकास म्हणजे त्यांच्या शिष्याला म्हणाला, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून, मला पंजाबचं तिकीट काढून जा, मला तिकडे जायची आज्ञा झालेली आहे. तुम्ही कुरुमाला जा आणि मशिदीचं काम पुरं करा. तरी शेख कडू बोलला. त्यावेळेला तो जो त्यांचा मुख्य शिष्य आहे त्या मेहताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जात आहो, त्या बांधकाम पुरं करा आणि मग जा. हा व्यावहारिक सल्ला आहे ना, व्यावहारिक अपेक्षा आहे. इथे काय गजाननाचा हुकूम झाला. त्यांनी काय, मसशी पंजाबात जाण्याला आता एक क्षणही या स्थळात मी राहू न शके. भास्करांनी ते केलं नाही. ते सांगत होते ना, रे तुझी फजिती होईल, मला आत्ता नेऊ नकोस. तरी भास्करांनी विनंती केली, प्रार्थना केली आणि मग फजिती झाली. हा मेहताबशा बघा, गुरुची आज्ञा प्रमाण का, हा प्रश्न गुरुला विचारायचा नाही.
मला जरी विचारावंसं वाटला तरी मी विचारत नाही, कारण मला जी गोष्ट अशक्य वाटते ती गुरु माझ्याकडून करून घेतात का हा प्रश्न विचारायचा नाही. चांगले शिक्षकसुद्धा विद्यार्थ्याला सांगतात की अरे ये रे एक गोष्ट सांग, मी तुला पुस्तक देतो वाचून दाखव. त्याला उभं राहून बोलता येत नसतं, तो बोबडा असतो, तो तोत्रा असतो. अशा वेळेला पुस्तक देतो, गोष्ट सांग, आणि तो मुलगा पुढे चांगला वक्ता बनतो, हेही लक्षात ठेवा. आणि नंतर तो मुलगा मागे वळून शिक्षकांना म्हणतो सेंड ऑफ झाल्यानंतर की तुम्हाला कसं कळलं की माझ्यात हा गुण आहे. अरे तुझा जो तोत्रेपणा होता, स्टॅमरिंग जे होतं, त प प प असं तू करत होता, ते अशानेच जाणार होता. तुझ्यात एक वक्ता मला दिसत होता, तुझ्यात एक चांगला नेता मला दिसत होता, आणि एक चांगला आपण ज्याला म्हणतो ना की कसं वक्तृत्व पाहिजे, बिलकुल खंड न पडणार, आपण त्याला अस्खलित शब्द वापरतो, फ्लुएंट मला दिसत होतं तुझ्यात. हा खरा शिक्षक आहे. आणि म्हणून सांगितलं. आता त्याचा उपदेश बघा, हा उपदेश आजही लागू आहे दुर्दैवानं. गजाननाचा हुकूम झाला, मला समर्थांच्या कृपे करून मशिदेचे काम पूर्ण होईल, हे माझे वचन सत्य तुम्ही मानावे. हे माझं वचन तुम्ही सत्य माना, होणारच काम त्यांनी सांगितले ना. आणि काल तुम्हाला सांगितलं की ती मशीद पूर्ण झाली, आणि आज ती त्या अवस्थेत आजही आपल्याला कुरुमाला पाहायला मिळते. आणि तुम्हाला एक सांगितलं होतं की जिथे जिथे संदर्भ आलेला आहे, ज्या गावांचा, ज्या व्यक्तींचा, ज्या कुटुंबांचा प्रसंग घडलेला आहे, तिथे तिथे ते भादखेर गेले आणि त्यांनी गजानन महाराजांवर एक चरित्र लिहिलं. काल आपण एक ॲक्टिव्हिटी बघितली होती की 17 अध्यायात प्रत्येक अध्यायात साधारणतः 3-4 प्रसंग, असे सुमारे 70 प्रसंग आलेले आहेत. ते 70 प्रसंग मिळेल अध्याय 1, त्याच्यातले 4 प्रसंग. आणि प्रसंग लिहिला की माझ्यासमोर चित्र उभं राहायला पाहिजे, आणि चित्र उभं राहत नसेल ना तर मी त्या प्रसंगाबद्दल 1-2 पॉईंट्स लिहिले पाहिजे. एवढा अभ्यास करा तुम्ही. यू विल मास्टर नॉट ओनली गजानन विजय. आता गजानन विजय पाठ करणारी मंडळी आहेत, ही एका प्रकारची मास्टरी आहे, ही एका अर्थाने सुपरफिशियल मास्टरी आहे, चांगली आहे, नक्कीच चांगलं आहे ना. सगळे अध्याय पाठ करणं सोपी गोष्ट नाही आहे, पण अध्यायात काय म्हणलेलं आहे, हे असं का म्हणलेलं आहे, इथेच का म्हणलेलं आहे, ह्याचं जर उत्तर देता आलं नाही तर ते चरित्र माझ्या चरित्राचा भाग बनत नाही, ते चरित्र माझ्या जीवनात उतरत नाही. आणखीन एक वाक्य सांगतो, ते चरित्र माझ्या चारित्र्याचा भाग बनत नाही. इट डझंट बिकम द पार्ट ऑफ माय कॅरेक्टर. आणि इथे यायचं कशाला, कॅरेक्टर बदलण्यासाठी यायचं. मी रागीट आहे, शांत करा महाराज. मी लोभी आहे, उदार बनवा महाराज. मी आळशी आहे, मला उद्योगी बनवा महाराज. त्यासाठी यायचं आहे ना. आणि ह्याच्यासाठी ग्रंथ असतात. स्वभावाला औषध नाही, एक लक्षात ठेवा. कशालाही औषध नसेल, पण स्वभावाला औषध आहेत. संत, संतांची चरित्र, संतांची शिकवण, त्यावरचं चिंतन आणि जीवनात वर्तन, बिहेवियर इन लाईफ अप्लाइड. हे ॲप्लिकेशन नसेल तर पारायण म्हणजे पोपटपंची आहे. आणि सगळे हे पाठ असतील तर तो चांगला पोपट आहे, चांगला आहे, लक्षात ठेवा, पण पोपटच आहे. तो उलटं सुलटं सुद्धा म्हणेल, पण ती एक बुद्धीची डिसिप्लिन आहे, त्याला नमस्कारच केला पाहिजे, त्याचं कौतुकच केलं पाहिजे. पण आज जर एखादी लहान मुलगी, समजा महाराजांची इच्छा असेल तर आपल्याकडे येईल, आणि तिचे सगळे अध्याय पाठ आहेत, ती 10 वर्षाची सुद्धा मुलगी नाही आहे, बुद्धिमान आहे मुलगी, पण काळाच्या ओघात तिच्या आईवडिलांनी निरनिराळ्या ठिकाणी तिला नेऊन, हा धोका असतो, लक्षात ठेवा. मग इथे झाल्यानंतर पुढच्या वर्षी आमच्याकडे या, आमच्याकडे या, मग ती एक प्रकारचा आपण म्हणतो ना पीस बनते. प्रदर्शनात जसे निरनिराळे ऑब्जेक्ट्स असतात ना, ते ऑब्जेक्ट बनते, अभ्यास विसरून जाते. हे जे लिटिल चॅम्पियन्स म्हणून आले, त्याच्यातला एखाद दुसरा सोडला ना तर बाकीचे 20 जण होते, त्यातले 18 जण फक्त कार्यक्रम करत राहिले. कुठे त्यांचा रियाज गेला. पण लाख 2-2 लाख रुपये कार्यक्रमाला मिळतात. आईवडिलांनी कार्यक्रम लादले त्यांच्यावर सुरुवातीला. हे मी स्वानुभवाने सांगतो, फर्स्ट हँड एक्सपिरियन्सनी सांगतो तुम्हाला. लादले. मला हे कार्यक्रम करायचे नाही आहेत, माझे शिक्षक मला बोलावत आहेत आणि तिथे मला रियाजाला जायचे, पण आईवडील म्हणाले रियाज नंतर कर, आत्ता तुला कार्यक्रम म्हणतात ते घे, मिळव. कार्यक्रमच करीत राहिले मंडळी, रियाज गेला. म्हणून ते संगीत आणि गीत याच्यात फरक आहे. ते गीत गायक राहिले, ते संगीत गायक झाले नाहीत. इथे आपण लक्षात केलं पाहिजे की आपण जर अभ्यास करायचा आहे, या चरित्राचा अभ्यास करायचा आहे, इन डेप्थ सखोल अभ्यास करायचा आहे. काल तो विचार होता, विचार खोल. काल आपण वाचलं खोल विचार, डीप थिंकिंग करायचं असेल तर आपल्याला याचं एक ॲनालिसिस केलं पाहिजे. ॲनालिसिस म्हणजे काय, पहिला अध्याय हे प्रसंग,
आणि प्रसंग डोळे मिटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आलंच पाहिजे. पातुरकर आहे, देवीदास पातुरकर, त्याच्याकडे ऋतुशांती आहे आणि सगळे लोक जेवायला आलेले आहेत, चांगली पक्वान्ने केलेली आहेत आणि ज्या पत्रावळी आहेत ना त्या उरलेल्या अन्नासकट उकिरड्यावर टाकल्या जात आहेत. हा पहिला प्रसंग. आणि अशा वेळेला अनेक जण जातात रस्त्याने, पण एक अत्यंत तेजस्वी फक्त काहीतरी अंगावर एक वस्त्र घातलेला तो शीत खातोय आणि विचारल्यानंतर म्हणतो अन्नम ब्रह्मेति इति श्रुती, अन्न हे ब्रह्म आहे. आणि तुम्ही श्लोक नाही का म्हणत वदनी कवळ घेता, अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि जाणी जे यज्ञकर्म म्हणजे यज्ञकर्म केलात आणि पूर्ण ब्रह्माला उकिरड्यावर टाकता, हे पहिली शिकवण आहे त्यांची आणि कृतीतून केलेली आहे. हा पहिला प्रसंग, प्रसंग क्रमांक 1, अध्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर बंकटलाल दामोदर, ते पुढे शेवटपर्यंत शिष्य राहिले, हे लक्षात ठेवा. आणि बंकटलाल म्हातारा झालेला आहे शेवटच्या अध्यायात. आणि ती चंडी सुरू झालेली आहे. तो म्हणतो काही करू नका, माझा बसला आहे तिथे, हा मूर्तीत बसलेला आहे ना, त्यावेळेला झाली होती त्यांची समाधीस्थान, काही होणार नाही, तुम्ही बेधडक चंडी करा, शतचंडी वगैरे काय ते. चंडी यज्ञ पार पडला आणि नंतर बंकटलालाचं म्हणजे एवढं बंकटलालाचं संपूर्ण जीवन असलेलं चरित्राचा स्कोप आहे. गजानन विजय फक्त गजानन महाराजांचं चरित्र नाही तर त्यांच्या भक्तांचंही चरित्र आहे. ते चरित्र आपलं चरित्र झालं पाहिजे, त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. म्हणून 17 अध्यायांचा तुम्ही खरंच अभ्यास करा, एवढंच समाधान मिळेल. रिव्हिजिटिंग अ प्लेस ऑफ आवर लाइकिंग. म्हणजे लहानपणी आपण आलो होतो रे, काय त्यावेळेला सुंदर प्रीती संगम दिसत होता कराडला. इकडून कोयना नदी येते, इकडून कृष्णा नदी येते, दोघींचं पाणी, तिचं तांबडं हिचं काळं आणि मिळून खाली वाहते ती फक्त कृष्णा नदी, काळसर रंगाचं पाणी. हे लहानपणी तू बघितलंयस ना. म्हणजे आता जर मी गेलो कराडला तर आता तिथे मोठी स्मारकं झालेली आहेत, मोठे पुतळे उभारलेले आहेत. त्या संगमावर एक म्हातारी आजी, तिचा नातू माझ्या वर्गात, ती सांगते की मी बोललेलं आहे, तू आजारी होतास जन्मतः, त्यावेळेला तू जर सुखरूप झालास तर मी एक लक्षात ठेवा 1 लक्ष श्रीराम जयराम जय जयराम लिहून त्या कागद पिठात मळून त्या गोळ्या माशांना प्रीती संगमात खायला देईन. नातू आता त्यावेळेला आम्ही 5वीत होतो, त्यावेळेला तो नातू म्हणलं काही हरकत नाही. आई म्हणलं लिही रे, श्री ज्याला चांगला लिहिता येतो त्याला बाकीचे अक्षर लिहिता येतात, हे आईने सांगितलं. श्रीराम जयराम, श्री तुला चांगला. आणि तू जर असे काय 50,000 60,000 वेळा श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम, ती आम्हाला आजी कालवून द्यायची, पीठ कणिक मळून द्यायचे. मग आम्ही एक एक त्याच्यात मिसळायचो, त्या गोळ्या तयार करायचो आणि संध्याकाळी कराडला प्रीती संगमावर जायचो आणि टाकायचो. एक गोळी टाकल्यानंतर 4-5 मासे यायचे. माझ्या डोळ्यासमोर अजून ते दृश्य आहे. हे रिव्हिजिट मला करायचं असेल तर मला कदाचित जमणार नाही, कारण तिथलं सगळं वातावरण बदलून गेलेलं आहे. आता मला गोवा मी आलो तो रिव्हिजिट करायचं असेल तर ती दुकानं राहिलेली नाहीत, ती माणसं राहिलेली नाहीत, ती कल्चर राहिलेली नाही, तो साधेपणा, तो प्रामाणिकपणा राहिलेला नाही आहे, ती पणजीच राहिलेली नाही राहिलेली. स्कायलाईन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे इथे क्षितिज आहे ना, इथे एक सुंदर टेकडी आहे, इकडे एक सुंदर मंदिर आहे, इकडे एक सुंदर चर्च आहे. स्कायलाईन म्हणजे असं काढायचं असेल ग्राफ तर तो सुंदर दिसत होता. आज पणजीचा ग्राफ काय हो, गच्च रेघच काढता येणार नाही, अशा इमारती इमारती इमारती. आणि मांडवीच्या याच्यावर कॅझिनो कॅझिनो कॅझिनो. काय आहे ते? म्हणजे इफ आय वॉन्ट टू रिव्हिजिट, मला अल्बमच बघितला पाहिजे. पण चरित्र तसं नाही आहे. गुरूंचं चरित्र हे कायम जिवंत आहे. आय कॅन रिव्हिजिट इट. हे परत जाणं, परत भेटणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याला ग्रंथाचं पारायण, पुनरावर्तन, आपण म्हणतो मी 21 आवर्तने केले. आवर्तन म्हणजे काय रे, घाण्याचा बैल जसा घाण्याभोवती फिरतो तशी मी आवर्तनं केली आहेत का? जवळजवळ तशीच असतात. उलट पहिलं आवर्तन जरा जागेपणाने असतं, दुसरं आवर्तन पेंगुळलेलं असतं आणि पुढे कोणतरी मुलगा बाबा वाचताय ना तुम्ही, अशी परिस्थिती असते. कसली आवर्तनं ती? म्हणून असा अभ्यास करून बघूया आपण आणि मग आपल्या लक्षात येईल की आय हॅव मास्टर्ड गजानन विजय. आणि मास्टर्ड म्हणजे मी प्रभुत्व मिळवलेलं आहे, आत्मसात केलेलं आहे, इंटरनलायझेशन आपण म्हणतो ते. आता माझ्या जीवनात ते चरित्र येईल. जीवनात चरित्र येईल म्हणजे चरित्र नायकासारखा वेशभूषा म्हणजे वेश नाही, ह्याला अर्थ नाही हो, ते नाटक झालं. ते कसे वागतात हे आपण जे अनालाइज करतोय ते माझ्या जीवनात येईल. सतत सावधपणा. आता पुढे बघा ना, त्यांनी सांगितलं ना की समर्थांच्या कृपेकडून मशिदीचे काम पूर्ण होईल, हे माझे वचन सत्य तुम्ही मानावे. मला तिकीट काढून द्या, मी निघालो पंजाबला, तुम्ही जा कुरुमाला. पुढे बघा, खुळे देऊळ मशिदीची. हा मेहताबशा सांगतोय,
खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची. आता किती म्हणत नाही तुम्हाला झालेल्या आहेत मशिदी. आपण बघा, तुम्ही मंदिरही तशीच झालेली आहेत. म्हणजे घंटानाद व्हायला लागला ना सगळ्या मंदिरात एकदम, किंवा तिकडून सगळे लाऊडस्पीकर वाचायला लागले, तर नॉईज पॉल्युशन खेरीज काय होणार आहे? प्रार्थना जितकी सायलंट होईल, जितकी मौन होईल ना, तितकी ती चांगली आहे. म्यूट प्रेयर ज्याला म्हणतात, म्यूट प्रेयर, मौन प्रेयर. शब्द तुम्ही घालून घ्या. महाराज माझी प्रेयर तुम्ही तयार करा, माझी परिस्थिती काय तुम्हाला माहीत आहे, अँड यू सिंग अ प्रेयर फॉर मी प्लीज. हे महाराजांना आवडेल. तयार केलेली प्रेयर, चाल लावलेली प्रेयर, निरनिळ्या रागातली प्रेयर ही कुठेतरी गायकीकडे जाते. आपली भजनं बघा गोव्यातली, केवढी आरडाओरडा करून भजन म्हणतात आणि त्यांचं जय जय रामकृष्ण हरी संपतच नाही, कारण निरनिळे राग, त्या आलापी, हा म्हणतोय तो म्हणतोय. अरे केव्हा सुरू होणार आहे भजन? विचार करा तुम्ही. गायन आणि भजन, भजनाला गायन पाहिजे लक्षात ठेवा, पण भजन भक्ती आहे. ती भक्ती जर दाबली गेली गायनाच्या खाली तर ते भजन नव्हे. हे पुढे करा. सामान देऊळ मशिदीचे एकच आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये. भांडू नका, आकार निराळा आहे फक्त. काल आपण बघितलं होतं ते. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा, तो मेहताबशा सांगतोय. हे यांनी जे त्याला स्पर्श केला मारण्याच्या निमित्ताने, तर यांचे जे विचार होते ते विचार त्याच्यात ट्रान्समिट झाले. आणि जो मशीद बांधत होता मंदिराला स्पर्धा करणारी अशी असेल, तर ते पूर्णपणे ते विचार गेले. मी नसलो म्हणून काय झालं? पोक्त विचार करायचा. पोक्त म्हणजे मॅच्युअर विचार करा. पोक्त विचार करा याचा मनुष्यपण टिकवावया. काय करा तुम्ही? माणुसकी टिकवण्यासाठी मनुष्यपण. मी मुसलमान नंतर आहे, मी हिंदू नंतर आहे, आधी मी माणूस म्हणून जन्मलो आहे ना, तर ते माणूसपण, माणुसकी, मानवता ती जपण्यासाठी यांची मशीद आहे, आपलं मंदिर आहे, त्यांचं चर्च आहे. फरक आकाराचा आहे, भाषेचा फरक असेल, प्रार्थना करण्याच्या पद्धतीचा फरक असेल, पण द स्पिरिट ऑफ प्रेयर, प्रार्थनेतलं जे चैतन्य, प्रार्थनेतला जो भाव, त्याच्यात कुठे बदल आहे? बिलकुल बदल नाही आहे. तोही तितक्याच आर्तपणे प्रार्थना करतो, हाही तितक्याच आर्तपणे प्रार्थना करतो. भाषा निराळी असेल, भाव एक आहे, भाव. हे लक्षात ठेवा. म्हणून तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान, हे एकाच देवापासून निर्माणासाठी झाले. हे जर कळलं, हे 100 वर्षापूर्वीच आहे, 1907 सालचा वगैरे प्रसंग असेल, म्हणजे 2007 आणि 15 वर्ष, म्हणजे 115 वर्षापूर्वी असंच वातावरण होतं. सांगावं लागलं संतांना. आणि म्हणून धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा, प्राण ज्याचा त्यांनी धर्म प्राणाहून प्रिय मानावा, परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. जो आपल्या धर्माचा नाही आहे त्याच्या ठिकाणी अलोट म्हणजे असीम प्रेम ठेवा. एक गंमत सांगतो तुम्हाला. एक फार महत्त्वाची अशी मूव्हमेंट आहे, त्यांची जी काशी म्हणतात मुख्य स्थान, तिकडे आम्ही गेलो होतो. सगळं त्यांनी सकाळी तंत्र शिकवतात नंतर, पण त्यांचा मंत्र आहे ना, आता उन्हात गीतेतला एखादा श्लोक घ्यायचा आणि विचित्र अर्थ, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. हे गीतेतलं वाक्य आहे की स्वधर्मात मेला तरी चालेल, पण परधर्म जास्त चांगला आहे, मला जास्त काहीतरी बेनिफिट्स मिळतील, म्हणून परधर्म स्वीकारू नका. आता इथे धर्म शब्द गीतेच्या काळी हिंदू धर्मसुद्धा नाही आहे. माणुसकी हाच धर्म आहे. पण धर्म म्हणजे काय? धारण करतात. माझे गुण आहेत ना, सुंदर उदाहरण विनोबांनी दिलेलं आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल की दूध हे पूर्ण अन्न आहे, मिल्क इज परफेक्ट फूड, असं शाळेत शिकवलं. आणि मुलगा आला घरी आणि म्हणाला, आई मला मोठा ग्लास भरून दूध दे. आईला वाटलं दृष्ट काढावी का, एरवी दूध न पिणारं बाळ आज मोठा ग्लास भरून मागते. तिने दिलं त्याला. आता हा करतो काय? पिला नाही, बाहेरच्या खोलीत आला. बाहेरच्या खोलीत त्यांनी ॲक्वेरियम होतं, त्याच्यात पाण्यात मासे तरंगत होते, जिवंत मासे होते. त्याला एका माशाला काढलं आणि दुधात घातलं. आई म्हणली, अरे काय करतोय, त्याला लवकर आधी पाण्यात टाक. नाही, वडिला आम्हाला आज शाळेत शिकवलं की दूध हे पूर्ण अन्न आहे, दुधात सर्व व्हिटॅमिन्स असतात, दुधाचं न्यूट्रिएंट व्हॅल्यू, पोषण मूल्य पाण्यापेक्षा चांगलं आहे. मासा सशक्त व्हावा असं वाटावं म्हणून मी त्याला दुधात टाकला. आई म्हणाली, नाही रे, पाणी हा माशाचा स्वधर्म आहे आणि दूध पाण्यापेक्षा कितीही चांगलं असलं तरी तो विधर्म आहे. लक्षात आलं ना तुम्हाला? किती सुंदर उदाहरण आहे. पाणी हा माशाचा स्वधर्म आहे, दूध नाही, दुधात तो मरेल.
हे स्वधर्म. आणि तिथे सांगितलं गेलं, हे फार भयंकर आहे बघा, की मी पहिल्यांदा या धर्मात होतो, हिंदू धर्मात. मला एक व्याधी झाली, बरीच होईना, मी धर्म बदलला आणि मी बरा झालो. त्या धर्माचं नाव वगैरे मी तुम्हाला सांगितलं. मी धर्म बदलला आणि मी बरा झालो. स्वधर्मे निधनम श्रेया असं नाही आहे. मरता कशाला? धर्म बदला की. मरता कशाला? मी मेलो असतो माझ्या धर्मात, मी धर्म बदलला. गीतेतलं हे वाक्य खोटं आहे. गीताला खोटं म्हणणाऱ्यांच्या पुढे अक्षरशः तिथून आम्हाला सोडलं नाही, कारण पोलिसांपेक्षा भयंकर अशी त्यांची हे होती, बांधणी होती. आम्हाला जाऊ, आम्ही सांगितलं, कुणी सांगितलं आई आजारी आहे, काही नाही, बाहेरच सोडलं नाही तर त्याच क्षणी मी निघून आलो असतो. पुढच्या 8-10 दिवस जे राहिलो ते नाक दाबून राहिलो, कारण त्याचं तंत्र ठीक होतं. पण संध्याकाळी जे मंत्र म्हणून सांगत होते, गीता, उपनिषद, आणि सगळ्यात त्यांचं एक विधान म्हणजे कडेलोट होता. पण न जाणं मला स्वातंत्र्य कुठे होतं? खोलीतून ओढून घेऊन गेले असते. आलंच पाहिजे, तुम्ही बसलंच पाहिजे, आम्ही सांगतो ते ऐकलंच पाहिजे, त्याप्रमाणे केलंच पाहिजे. ह्याला काय अर्थ आहे? आम्ही सगळी शिकलेली मंडळी होती. आमच्यात कोणी संपादक होते, कोणी जज होते, कोणी प्राध्यापक होते, आणि त्यांच्यावर तुम्ही लादता. शेवटी तर विनोद केला त्यांनी, त्यांच्या मते विनोद. आणि मला भयंकर वाटला तो. म्हणाले हे आणि गीता प्रेसवाले काय तर म्हणे चित्र छापतात देवांचे. ब्रह्मदेव म्हणे 4 तोंडांचा, हा म्हणे हत्तीच्या. हे काय झालं? हे काय झालं? हा धर्म मी बदलला आणि मी बरा झालो. हे किती चुकीचा संदेश होता. म्हणजे गीता प्रेसमधली चित्र समोर ठेवून आम्ही उपासना केली, आणि गीता प्रेसनेच आम्हाला शिकवलं हे चित्र आहे ना, हे प्रतीक आहे. आठवलं पाहिजे तुला ब्रह्मदेवाचं 4ही बाजूने असलेलं ज्ञान, विष्णूचा अत्यंत दयाळूपणा, सगळ्यांना पाळणारा, आणि जे नकोय त्यांचा नाश करणारा उग्र रुद्र तुला त्या चित्रात दिसला पाहिजे. हे आम्हाला गीता प्रेसने शिकवलं. आणि हे म्हणतात चित्र काढली देवांची, असं त्याचे तसाचे. नारद हे सगळं म्हणाले खोटं आहे. हे सांगत होते सगळ्यांना, आपण म्हणतो ना होस्टेज पकडतात, विमान पळवतात आणि सगळ्यांना होस्टेज धरतात. तसे आम्ही होस्टेज धरल्यासारखे गेलो होतो. गोव्यातही आता त्यांचे केंद्र सुरू झालेले. सावध राहा. जे आम्हीच श्रेष्ठ म्हणतात, जाऊ नका कधी त्यांच्याकडे. संत कधीही म्हणत नाहीत. इथे त्यांनी तेच सांगितलं ना, की मुसलमान देवाचा आणि हिंदू काय भूताचा, हे सांगितलं ना त्यांनी. दोनही एकच आहे. माणुसकी महत्त्वाची आहे. हा ज्या वेळेला मेहतावशाला साक्षात्कार झाला, दृष्टांत झाला, अनुभव आला, गजानन महाराजांनी मारलं म्हणून एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेला एखादे अत्यंत प्रेम करणारे शिक्षक मारतात, का मारलत मला, हे हल्लीचे विद्यार्थी विचारतात. तुमचा मुलगा किंवा मुलगी विचारते, का मारलत बाबा? अरे म्हणजे प्रेमाने पाठीवर पॅट करणं आणि टॅप करणं याच्यातला फरक आहे. टॅपिंग म्हणजे मारलं आणि पॅटिंग म्हणजे कौतुक केलं. मी बंद केलं हे, कारण आवडतच नाही. जरी इथे जर मारला तरी त्यांची हेअरस्टाईल बिघडली जाते. 500-500 रुपये देऊन करून आणलेला तो हेअर देऊ, आणि मला काय अधिकार आहे? मी इथे का लावतो? त्यातल्यात त्यात कमी सेन्सिटिव्ह भाग आहे शरीराचा, म्हणून इथे मारतो. इथे लावला हा सेन्सिटिव्ह आहे, तिकडे लावला तो सेन्सिटिव्ह आहे, हे सेन्सिटिव्ह आहे. त्यातल्या ती कट्टी आहे हो, कट्टी. कट्टीला काय सेन्सेशन आहेत? पण का हात लावलात? मुलं आपली विचारतात, त्यावेळेला सावध राहा तुम्ही. स्पर्श ही प्रेमाची भाषा आहे, स्पर्श ही उपासनेची भक्तीची भाषा आहे. पण कोणाला स्पर्शच नको आहे. सगळेजण म्हणतात मी अस्पृश्य आहे, मला स्पर्श करायचा नाही. फार भयंकर परिस्थिती आहे. ठीक आहे, पहा, मेहतावशाला जरी ताडिले झाले साक्षात्कारी, हे त्यांना दासगणूंना सांगायचे. जरी त्याला मारलं तरी द्वेष नव्हता अंतरी, प्रेम अलोट होते हो. शहा लागे म्हणजे मेहतावशाला घेतल्या विना भोजना न गेला योगी राणा. योग्यांचा राणा आहे, गेला नाही. हे मुद्दे मनी आणा. हे आपण अनेकदा मुद्दे हा शब्द लक्षात आलाय का आपल्या? हे मुद्दे, हे पॉईंट्स लक्षात घ्या तुम्ही. चरित्र लक्षात राहील, कारण ती गोष्ट आहे. हे मुद्दे कोण सांगतायत? दासगुण महाराज. हे मुद्दे मनी आणा, या गोष्टीचे श्रोते हो. हा जो प्रसंग आहे त्याच्यात शिकायचं काय ते हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं 17 अध्याय त्याच्यातले प्रसंग, मग 18व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायातले प्रसंग. आणि सुरुवातीला आपण नेहमी सांगतो या अध्यायात इतके प्रसंग आलेले आहेत, हे प्रसंग आलेले आहेत. सुरुवातीला एक ओव्हरव्ह्यू म्हणतात, त्या प्रसंगाचा एक समरी बघतो आणि नंतर आपण वाचनाला सुरुवात करतो. ही एक शैक्षणिक पद्धत आहे चांगली. विचार करा तुम्ही, लिहून काढा तुम्ही. आपण पुन्हा भेटणार आहोत 5 आणि 6 तारखेला. म्हणजे अजून नाही म्हटलं तरी 25-27 दिवस आहे त्या वेळ. आणि तुम्हाला मी विचारणार नाही, लक्षात ठेवा. गजानन महाराज विचारतील केलास का रे होमवर्क? आणि हा होमवर्क कोणासाठी आहे?
मी तुम्हाला सांगितलं मी करणार आहे गजानन महाराजांच्या प्रेरणेने, त्यांनी दिलेल्या शक्तीने, संकल्प शक्तीने 17 अध्याय आणि त्याचे 70 प्रसंग. काय सुंदर चित्र उभं राहिलो. चित्र, चरित्र आणि चारित्र, चित्रच उभं राहिलं. आणि चित्र म्हणजे हे चित्र आहे की हो, हे चित्र नाही म्हणत, हे देहाचं चित्र आहे. चरित्राचं चित्र जे आहे ना ते जास्त महत्त्वाचं आहे. करूया आपण, कुठल्याही ग्रंथाचा तसा करता येईल, परंतु आपण या ग्रंथाचा करूया ना. आता पुढचा प्रसंग आहे भानामती. आता भानामती वगैरे यावर तुम्ही आपापल्या श्रद्धेप्रमाणे विश्वास ठेवा. सायकॉलॉजी विश्वास ठेवत नाही, पॅरासायकॉलॉजी ठेवते. आणि पॅरासायकॉलॉजीला सायन्स मानत नाहीत कोण, सायकॉलॉजीवाले. पण असं अद्भुत असू शकतील, हेच पुनर्जन्म असू शकेल, याच्याशिवाय दुसरं उत्तर काय देणार, असू शकेल. आता भानामतीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, भानामतीत सगळं जळलं वगैरे. ज्या वेळेला या घटना घडत होत्या त्यावेळेला ती व्यक्ती सोडून दुसरी कुठली व्यक्ती होती का तिथे? नव्हतीच ना. एकदम वस्त्र जळायलं, धावत आली, ओ बघा ते वस्त्र जळायला लागलं. वस्त्र जळत असताना तिच्याशिवाय कोणी होतं तिथे? नाही. कारण पाटलांनी दुसरी बायको केली, हिच्याकडे दुर्लक्ष झालं. आपल्या नवऱ्याचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे भानामती, लक्ष वेधण्यासाठी. आणि मग काय व्हायला लागलं बघा, पाठीवर मी कशा काढीन फुल्या, बरोबर आहे ना. अहो पुढे बिबं घ्या म्हणून आमच्याकडे दारावर यायच्या बायका. ते बिबे औषधाला असायच्या, त्यांच्याकडे सुया असायच्या, त्यांच्याकडे कानकोरणी असायची, छोट्या छोट्या डब्या असायच्या, काजळ असायचं, या सगळ्या गोष्टी. तिला जर सांगितलं की माझ्या पाठीवर तू का, हे मी माझ्या श्रद्धेप्रमाणे सांगतोय, तुमची श्रद्धा काही असू द्या, जरा पाठीवर फुल्या काढ, ती काढते. आणि सगळ्यांना दाखवून सुटली, बघा भानामती माझ्या पाठीवर फुल्या काढल्या. पाठीवर मला काढता येईल का फुल्या? वस्त्र मला जाळता येईल, एकदम असा गळा झाला, काहीही करता येईल. म्हणून तुम्हाला तो वीक विल्ड माणूस आहे. माझ्याकडे लक्ष नाही आहे, माझ्या वडिलांचं, माझ्या बायकोचं किंवा माझ्या पतीचं लक्ष नाही आहे, ते खेचून घेणं, त्याला अटेन्शन सिकिंग म्हणतात. त्याच्यासाठी हे आहे, मीच जर स्ट्रॉंग बनले, तिची लेग एवढी असेल तर मी एवढी करेन, ही जिद्द नाही आहे. आणि ती जिद्द ज्यांच्या आहे, ओपन माइंड आहे, वीक माइंड आहे, सगळ्या शक्ती या दुष्ट शक्ती आत घुसणारच. कारण तुम्ही घुसू देता नाही, तुम्हीच त्यांना जन्म देता, तुम्हीच त्यांना आकार देता. सायकॉलॉजी असं सांगते. मी एक अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे काही सांगत नाही. त्यांनी तर प्रत्येक वेळेला फाडलेलं आहेत या लोकांना, तिथे जाऊन फाडलेलं आहे. आणि हे आर्ग्युमेंट त्यांचं आहे की हे जे निरनिराळे प्रकार घडत होते त्यावेळेला तुझ्याशिवाय तिथे कोण होतं, साक्षीला आण, कुणीच नव्हतं, हिनीच ते सगळं केलं होतं. पण आपण इथे ते बघायचंच नाही. भानामती आहे नाही विसरा, तो माझा मुद्दाच नाही आहे. त्यांनी नुसतं बघितलं आणि भानामती बरी झाली. त्याची काय अर्थ होतात लक्षात ठेवा. एक तर त्यांच्या दृष्टीत एवढी शक्ती आहे की कुठली दुष्ट शक्ती त्यांच्या दृष्टीपुढे उरत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, त्यांच्या शक्तीत एवढं प्रेम आहे, तिचं कल्याण व्हावं या भावनेने बघितल्यानंतर तिने प्रतिसाद दिला. आणि तिच्या प्रतिसादावरच हे अवलंबून. तिने सांगितलं भानामती गेली, भानामती गेलीच, ती लगेच बरी झालेली आहे, कुठलंही औषध नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, मुद्दा लक्षात ठेवा. असो, याच बापूरावांची, त्याच्याकडे या बापूरावाची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती. भानामती, आता भानामती म्हणजे भास, एकदम काहीतरी. आता पुढे दिलेली आहेत उदाहरणं. मळवट यावा घटकेत, असे लोकांच्यात बसलेले आणि मळवट असा प्रकारच नसतो की जाते एकदम मळवट बघतो, बघा हो एकदम मळवट आला, ही प्रकार आहे. मळवट यावा घटकेत, घटके माझी कंठी तात फास बसतोय, असं झालेलं आहे. घटके माझी वस्त्राप्रत अग्नी तो लावावा, ते टांगलेलं वस्त्र आहे, आग लागली तिथे, हे वस्त्राप्रत. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार, खूप अशा बारक्या सुई त्या बिब्यात घुसवायचे. आणि बिबा म्हणजे तो जात नाही हा, लक्षात ठेवा. गोंदल्यासारखं ते टॅक 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 किंवा गोंदवणं, ते जर केलं तर फुल्या आलेल्या आहेत. माझ्या पाठीवर ती शक्ती आहे भानामती. यांनी नुसतं तिच्याकडे बघितलं आणि भानामती असेल तर जा म्हणून सांगितलं. महाराजांच्या चरित्रात निरनिराळे प्रसंग आहेत आणि त्या प्रसंगात त्यांनी त्या माणसं, भूत तुला लागलेलं आहे, तुला भूतानी पछाडलेलं आहे असं गृहीत धरून ते भूत काढून टाकलेलं आहे. असेलही, आपण कशाला असेलही, याच्यात नसेलही असाही अर्थ येतो, हे लक्षात ठेवा. म्हणून काय, या भानामतीच्या त्रासाने ती बापूरावाची कामिनी म्हणजे पत्नी क्षीण गेली होनी, अन्न पाणी न रुचे तिला. लक्ष द्या माझ्याकडे दुर्लक्ष केलं तुम्ही, लक्ष द्या माझ्याकडे, असा तो प्रकार. म्हणजे एक सायकॉलॉजी सांगतात ते. भानामती काढण्याला बापूराव जाणं त्याला, अनेक अनुभवी लोकांना त्यांनी आणलं, जाणं त्याला आणले वाहून, म्हणजे वाहनातून वाहून आणलं अकोल्याला.
परी न झाला उपयोग. होणारच नव्हता उपयोग. खर्चही झाला अतोनात, गुण न आला किंचित. अखेर त्याने जोडले हात श्री गजानन स्वामींना. जडले तुझी पाऊले माझ्या घरा. आलात ना तुम्ही माझ्या घरी. आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. तुझी पावलं इतकी पवित्र आहेत आणि इतकी शक्तिमान आहेत, ही दुष्ट शक्ती कशाला माझ्या घरात. झालं ऐसी विनंती ऐकून गजाननाने अवलोकन केले. निज कृपे करून बापूराव कांतेला. बघितलं असेल, पूर्ण अवलोकन केलं, लक्षपूर्वक बघितलं. गेली भानामती. आता माझ्याकडे लक्ष आहे ना, नवऱ्यानी सांगून यांच्या साक्षीनं माझ्याकडे लक्ष दिलेलं आहे, ह्यांनी माझ्याकडे लक्ष दिलेलं आहे, काही हरकत नाही. आता ऐशी या योगे श्रोते तिची भानामती निमाली साची. नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे. हो, हे सिंह आहेत ना, हे सद्गुरू आहेत ते सिंह आहेत, आणि भानामती वगैरे सगळी माकडं आहेत. सिंह आल्यानंतर माकडं कशी राहणार आहेत, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रसंग हा बंधू नरसिंगजीची भेट, हा या अध्यायातला शेवटचा प्रसंग. आता अशी अनेकदा नरसिंगजी तुम्हाला सांगितलं, अनेकदा भेटलेले आहेत ते. ही विशेष भेट सांगितलेली. या भेटीत काय सांगायचं आहे त्यांना सांगा बरं. काही घडलेलं नाही आहे, ते फक्त विहिरीवर तसाच प्रसंग आहे, पण भेट नरसिंगजीची आहे. बघा, असो एकदा फिरत फिरत महाराजाले अकोटात, अकोट त्याच्या जवळचंच गाव, नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपुला म्हणून, हे महत्त्वाचं आहे, बंधू आपुला. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी. आता त्या विहिरीचा काय संबंध आहे, त्यांना निरळच शिकवायचं आहे. ते एकाला निमित्त बनवतात, पण त्यांना शिकवायचं असते ते दुसरंच. काय लक्षात ठेवा, एक विहीर होती खरी. जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. त्या विहिरीवर जाऊन बसले. पाय आत सोडिले, डोकावून पाहू लागले. अगदी विहिरीच्या तळाशी पाणी होतं, म्हणजे खाली उतरल्याशिवाय ते जमणार नाही. एक प्रसंग लक्षात घ्या. यात्रेला गेली होती ज्ञानेश्वर, नामदेव, निवृत्तीनाथ, सगळी मंडळी. मला वाटतं की 100-200 मंडळी असतील. यात्रा झाली. एका ठिकाणी ते जात होते. तो भयंकर गरम प्रांत होता, तहान लागलेली होती आणि कुठेही पाणी दिसत नव्हतं. इतक्यात एक विहीर दिसली. नामदेव आणि ज्ञानदेव म्हणाले, ते लीडर्स ना, नामदेव वयानी आणि अनुभवानी श्रेष्ठ, आणि ज्ञानदेव तेजानी आणि अनुभूतीनी श्रेष्ठ, असे दोघं जण म्हणाले, तुम्ही जरा थांबा झाडाखाली, आम्ही जाऊन बघून येतो. तिथे बघितल्यानंतर पाणी होतं विहिरीला, पण खाली गेलेलं होतं. त्यावेळेला नामदेव सिद्धपुरुष होते. ते एकदम त्यांनी पक्षाचं रूप घेतलं, खाली गेले, चोचीनं पाणी प्यायलं, तृप्त झाले, वरती आले आणि पुन्हा नामदेव झाले. आणि ज्ञानदेवांच्याकडे बघतात, म्हणाले, मी कौतुक करावं असं तुला का वाटतं? मी पाठीवर शाबासकी द्यावे, वाह वाह, तुझ्यासारखा सिद्धपुरुष तूच. त्यांना कोण पाणी पाजणार रे? स्वार्थी नाही का झालं आपण पाणी पाजलं म्हणून? मग काय करायचं आता? ही माता आहे ना आपली, जशी सरिता माता आहे ना, तशी ही विहीर आहे, ती सुद्धा माता आहे. आपण प्रार्थना करूया की आई, इतकी चालत तुझी लेकरं इथे आलेली आहेत, ती तहानेनं तडफडत आहेत, तुला कसं वाटत नाही? जरा तुला उमाळे फुटू देत, पाण्याच्या उकळ्या येऊ देत. आणि मग झरे फुटले आणि ते पाणी इतकं वरती आलं की लोकांनी आपल्या भांड्यातून किंवा असं सुद्धा पिलं. आता ही ज्ञानदेवांची शक्ती आहे का? असेलही, पण ज्ञानदेवांची प्रार्थना काय ते महत्त्वाचं आहे. की तुझी मुलं इथे तडफडत आहेस आणि तू तळाशी जाऊन बसलेली आहेत, बघूया काय. आणि नामदेव म्हणाले की खरंच तू महान आहेस, मी माझाच विचार केला, माझी सिद्धी वापरली, पण तू तुझी जी सिद्धी आहे प्रार्थना केलीस आणि ते पाणी वरती आलं. त्यांच्या मठाशेजारी पाय आत सोडले, डोकावून पाहू लागले, आतील जला लागी भले, वरच्यावरी श्रोते हो. आतील बघितले, पाहून त्याची ऐसी कृती, लोक साशंक झाले चित्ती. आता आत उडी मारणार काय? लोक साशंक, त्यांना प्यायचं नव्हतं पाणी, त्यांना आंघोळ करायची होती, स्नान करायचं होतं, तर ते जाणार का तिथे? लोक साशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारतील, अरे हे काय करतोस? मगाशी तुम्हाला तेच सांगितलं, दोघं जण जर मित्र आहेत, बंधू आहेत, तर अहो जाहो कशाला म्हणायला पाहिजे, अरे हे काय करतोयस तू? त्या विहिरीच्या काठावर कशाला बसलेला आहे? गोदा यमुना भागीरथी, तुम्हासाठी येथे असती, आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुमच्या शेजारी जो जलाशय आहे, या जगातलं सगळं पाणी एकमेकाला जोडलेलं आहे. तुम्ही कुठलाही मॅप, वर्ल्ड मॅप घेऊन बघा, किंवा तुमच्याकडे जो ग्लोब असेल पृथ्वीचा गोल, तो फिरवून बघा की जे जमीन आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने, म्हणजे 66% वॉटर आहे हे गृहीत धरा, 2/3 बघाल तिकडे पाणी आहे, आणि ते सगळं पाणी एकमेकाला जोडलेलं आहे.
म्हणजे तुमच्या विहिरीतलं प्राणीसुद्धा आतून कुठेतरी करंटनी म्हणजे प्रवाहाने जोडलेलं आहे. मग सगळी तीर्थ इथेच आहेत. कशाला तुम्ही उगीच धावाधाव करून या तीर्थाला त्या तीर्थाला जाता आणि तिथे मग काय गर्दी, सगळीकडे तो व्यापार झालेला, हे कशाला परत घेता? तरीसुद्धा पुन्हा तुम्ही जाणारच असाल. ह्याला कोण वाचवणार आहे? संतसुद्धा म्हणतात. म्हणून तुला त्याचे घडते स्नान, तुला या गोदा भागीरथी त्यांचं स्नान घडतं, मला घडतंय का बघूया, या सामान्य लोकांना घडतंय का बघू द्या. म्हणून त्यांनी काय केलं की तुम्हासाठी येण्यासाठी आणखी तीर्थे आहेत किती ते पाहतो डोकावून. तुला त्याचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाणं, स्नानाशिवाय मी कशाला राहू. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. आतली जी तीर्थ आहेत ना त्यांनी मला स्नान घालावं, मी हलणार नाही. असे बसून राहिले, त्या विहिरीच्या कठड्यावर बसून राहिले. मला त्यांनी आज स्नान घातलं पाहिजे, तुलाच का घालायचं. आणि मग काय झालं लक्षात ठेवा. त्यांनी स्नान घातल्या विना मी येथून न हले जाणा, ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले ये रीती. त्याच्यात दोन होते, एक भक्त होते त्यांच्यावर श्रद्धा ठेवणार होते आणि दुसरे निंदक होते, नास्तिक होते. नास्तिक आता काय म्हणतात ते बघा. ये रीती खरोखरी हा आहे पिसा, हा वेडा आहे, हा नंगा पिसा, नंगावधूत. हा कसला तो शेगाव नादी लागला कैसा, याच्या नादाला शेगाव कसा लागला, याच्या मागे शेगावकर मंडळी कशी, आणि ह्याला ते देव का मानतात. हा तो पिसा आहे, वेडा. खरोखरी हा आहे पिसा, शेगाव नादी लागला कैसा, जरा थांबा येथेच बैसा, काय करी हा पाहू. बघूया गंमत, तो काय करतोय आता. तो विहिरीतील जळा पडतो. हे बोलणं होत असताना विहिरीतील जळा पडतो. उकळ्या उठल्या अगणित, उमाळून आलं. श्रोते एका निमिषात, एका क्षणात ती विहीर भरली. हजारो कारंजाच्या परी ते इतक्या वर धारा यायला लागल्या. एखादं कारंज फाउंटन असतं आणि त्याला अशी टोकं असतात आणि त्यातून पाणी उडतं. हजारो कारंजा, हजारी कारंजाच्या परी, हजारो नाही हजारी, हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे तेदवा. पाणी आलं वरती आणि गैमा त्यांनी लोकांना बोलवलं, या रे अवघे जन, आपण स्नान करूया तिथे. जे आस्तिक होते, श्रद्धावान होते, ते आले, त्यांना स्नान मिळालं. आणि जे नास्तिक होते त्यांनी मान खाली घातले पण ते आंघोळ करायला आले नाही, ते तसेच राहिले. करंटे लोक आहेत, इतके ते सांगतायत, इतका तुमच्या डोळ्यात एकच चमत्कार घडलेला आहे आणि ते तुम्हाला बोलवत आहेत स्नान करायला या, तर तुम्ही का जात नाही. ते पुढे सांगितलेलं आहे. लोका म्हणती गजानन, या रे स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचं काही कारणच उरलेलं नाही. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान, निंदक खाली मान घालून बसले, स्नान करायला गेले नाही. घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. आता संपलं. शेवटी संत जेथे जे जे आणती म्हणी ते ते पूर्वी चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे विष्णू, की शंख चक्र गदा पद्म. चक्रपाणी शब्द संत जेव्हा वापरतात ना तेव्हा लक्षात ठेवायचं. आता बन्सीधरकाने वापरलं, वंशी पाणी का नाही म्हणलं, हातात बासरी धरलेला का नाही म्हणलं, नाही, कारण इथे चक्रपाणी म्हणजे तो पराक्रमी आहे, सगळीकडे त्याची सत्ता आहे, तो शक्तिमान आहे, सर्व शक्तिमान, ते दाखवण्याने चक्रपाणी. असा दुसरा श्लोक ओवी रामदासांची प्रसिद्ध आहे. काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी संभाळी. तो चक्रपाणी आहे. तो नुसता गोवर्धन गिरधारी नाही, तो बन्सीधारी नाही, गिरीधारीही नाही. तो आहे कोण? चक्रपाणी आहे, चक्रधारी आहे. तो सारथीही नाही आहे, हातात लगाम धरलेला, हातात सुदर्शन चक्र. तुम्ही काही करू नका, फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमचं कसं रक्षण करतो, तुमच्या संकटातून कसा मार्ग दाखवतो. पण आपली तोपर्यंत राहण्याची क्षमता असते पण सहनशक्ती नसते. क्षमता प्रत्येकाकडे आहे, वाटेल त्या संकटाला तोंड देण्याची क्षमता. आपलं संकट जिंकू, संकट दूर हो, भोगाप्रमाणे आपल्याला भोगायलाच पाहिजे. हे शेवटी काय सांगतात, संत जे जे आणती मनी ते ते पुरवी चक्रपाणी, त्यांच्या वाणीला लागूनी असत्यता न दे परमात्मा. ते बोलतात ते परमात्मा खरं करून दाखवतो. याला म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्प. आपण सुद्धा तुम्हाला सांगतो ना की बऱ्याच वेळेला बघा, लग्नाची सगळी चालली, अरे एवढी तयारी, हे झालेलं नाही, अजून आमंत्रणं दिलेली नाहीत, अजून खरेदी राहिलेली आहे, अजून तो हॉल नक्की झाला आहे का बघितलेला नाही, काय करायचं, लग्न 4 दिवसावर आलं. अशा वेळेला एक काका येतो, अरे काका आले, हां काका आले ना, आता काम झालं. काकावर केवढा विश्वास आहे, कारण काकाचा सत्य संकल्प आहे.
तो म्हणतो काही हरकत नाही, 2 दिवस द्या मला, मी आमंत्रण सगळी करतो. आत्ता जाऊन वाटेवर मी विचारून आलो आहे, सगळी तयारी वगैरे आपल्या नावे बुकिंग झालेलं आहे हॉलचं. हे त्याचा सत्यसंकल्प आहे. मी आहे ना, मैं हूं ना, होईल सगळं. हा सत्य आपला क्षुद्र संकल्प असतो. एक आहे क्षुद्र संकल्प, एक आहे मध्यम संकल्प आणि एक आहे तीव्र संकल्प. आपण या 4 महिन्यात अशी उपासना करूया की आपली संकल्पशक्ती तीव्र बनेल. आता मग संकल्पशक्ती कशी वाढवायची? एक 15 मिनटं मी माझा हात हलवणार नाही आहे. बघा, 15 मिनटं म्हटल्यानंतर 5 मिनिटांनी इथे काहीतरी गुदगुल्या व्हायला लागतील, चळवळ व्हायला लागेल, तुम्ही हात हलवाल. 15 मिनटं जमल्यानंतर आता अर्धा तास मी असं राहणार आहे. संकल्पशक्ती वाढवा, शरीरापासून सुरुवात करूया, नंतर मनाकडे येऊया. स्थायीचं वैसोनी म्हणतात ना, इथेच मी राहणार आहे. तुम्ही प्रयत्न करून बघा, प्रयोग करून बघा. ही संकल्पशक्ती आपली वाढली पाहिजे. एका मुलाचं मी उदाहरण दिलेलं होतं. तो सगळ्या विषयात त्याला डिस्टिंक्शन मिळायचं, केमिस्ट्रीत नापास व्हायचा. कारण केमिस्ट्रीची ती इक्वेशन्स मला जमायची नाहीत. आणि त्यावेळेला 10वीला 100 इक्वेशन्स होती, जी आम्ही काढली होती. मुलाची सर म्हणजे रिव्हिजन घ्या. मग हेडमास्टरला वेळ असतोच की, मग रिव्हिजन घ्यायचा. त्याच्यासाठी सगळ्या विषयांच्या नोट्स हेडमास्टरच्या त्यांनी काढलं. का रे तू केमिस्ट्रीत नापास? मग इक्वेशन्स आवडत नाही. म्हटलं आज शुक्रवार आहे, बरोबर, तू माझ्या जवळ राहतोस, त्याच कॉलनीत राहतोस. सोमवारी सकाळी ही 100 इक्वेशन्स मी त्याच्या हातात कागद दिला, पाठ झाली पाहिजेत. मी कुठलंही विचारेन. आणि सोमवारी शाळेत आल्यानंतर पहिल्यांदा केबिनमध्ये यायचं, बॅग घेऊन वर्गात जायचंच नाही. आय विल टेक यू टू द क्लास अँड दे विल चेअर यू अप द होल क्लास. पण लक्षात ठेव, झालं पाहिजे. हा घरी आला आणि त्याची आईचा फोन आला मला, तुम्ही त्याला काय सांगितलेत? खात नाही आहे, जेवत नाही आहे, जेवणाकडे लक्ष नाही आहे, माझं पोट भरलेलं आहे म्हणतो. आणि एक विचित्र आसन त्यांनी केलेलं आहे, तुम्ही येऊन बघा सर. म्हटलं कळू देऊ नका त्याला, मी फक्त दुरून बघतो. हा गेला, एका पाय, हा ध्रुव आहे हो, हा ध्रुव बाळ आहे. एक पाय त्यांनी ह्याला लावला भिंतीला, एका पायावर उभा आहे, हातात कागद आहे आणि 100 इक्वेशन्स पाठ झाल्याशिवाय हा पाय खाली काढणार नाही. तरुण मुलगा आहे, 15-16 वर्षाचा. त्यांनी ते केलं. आणि मी शुक्रवारी त्याला सांगितलं होतं सोमवारी यायची, तर शनिवारी संध्याकाळी त्याचे वडील त्याला घेऊन माझ्याकडे आले. सर, याला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. त्यांनी तो कागद माझ्या हातात दिला. कुठलंही इक्वेशन विचारा, कुठलंही विचारा. हा संकल्प आहे. त्यांनी स्वतःच्या शरीराला शिक्षा दिली, संकल्प आहे. दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. हे उदाहरण मागे दिलेलं आहे की सगळीकडे भिंतीवर लिहिलेलं आहे. इक्वेशन्स लिहिलेली आहेत, फॉर्म्युला लिहिलेली आहेत, डायग्रॅम्स काढलेले आहेत. त्यांनी मेडिकलचे विद्यार्थी आहेत, त्यांची परीक्षा जवळ आलेली आहे. मी माझ्या भावाकडे म्हणून जातो आणि म्हणलं हे काय सगळं रंगवलेलं आहे. म्हणाले शेवटचं वर्ष आहे आमचं, जाताना आम्ही व्हाईट वॉश करून देणार आहोत. आम्ही सांगितलेलं आहे, रेक्टर असतो, वॉर्डन असतो हॉस्टेलचा, की आम्ही भिंती रंगवणार आहे. कारण आम्हाला जिकडे तिकडे ते दिसलं पाहिजे. संकल्प काय माहीत आहे ना, जानेवारी महिन्यात या लोकांनी आपली जी बेड होती ना ती गुंडाळली, घट्ट बांधली आणि कॉटच्या तिथे ठेवली. म्हणलं झोपणार असाल तर? नाही म्हणाले. आता मेमध्ये परीक्षा आहे, जानेवारी ते मे आम्हाला झोप आली तर टेबलावर टेकून झोपणार आहोत, जाग आली की अभ्यास सुरू. आता संकल्पाची तुम्हाला मी तीव्रता सांगतो, माझ्या अजून डोळ्यासमोर आहे. मी त्याला म्हणलं, अरे तुम्ही कॉटवर झोपत नाही पण खाली झोपता का रे? नाही नाही, आम्ही झोपतच नाही, झोप आली तर टेबलावर फक्त असं झोपतो. म्हणलं मग हे लक्षात ठेव, जमिनीपासून वीटभर अंतरावर तुम्ही कशी लिहिलीत इक्वेशन्स की तुम्हाला अशी उभं राहून दिसतात का? नाही म्हणाले. आम्ही आमच्या बुटाच्या लेसेस ज्या वेळेला बांधतो त्यावेळेला वी गो टू दॅट हाईट. बुटाच्या लेसेस बांधताना सुद्धा अभ्यास करण्यासाठी ती इक्वेशन्स आम्ही त्या उंचीवर लिहिलेली आहेत. नो वंडर त्यांनी गोल्ड मेडल्स मिळवली. नो वंडर दे हॅव सेटल. ॲब्रॉडला मी म्हणत नाही, अत्यंत चांगले डॉक्टर्स झालेले आहेत ते. नो वंडर, अभ्यास केलेला आहे. हा तीव्र संकल्प आहे. आपला संकल्प क्षुद्र असतो म्हणून काय होत, जमतच नाही. इतक्या अडचणी असतात, इतके पाहुणे आले, अहो नामस्मरण माझं चाललेलं आहे, हे माझ्या शेजारी बसलेल्या माणसाला कळत नाही आहे, माझ्या पत्नीला कळत नाही आहे, मनात श्रीराम जयराम जय जयराम चालू आहे. किती सोपं साधन दिलेलं आहे. आणि बाकीची साधनं आहेत ना, कमी पडली तर उठून लिहा. अरे बापरे, आज मी जे श्लोक 5 लिहिणार होतो ते लिहायचं राहून गेलं. उठा आणि लिहा. 5 श्लोक लिहायला जास्तीत जास्त 10-15 मिनटं लागतील. उठा आणि लिहा, म्हणजे दुसरे दिवसापासून आठवण राहील ते लिहायचं आणि मग झोपायचं. पण उठलं पाहिजे. उद्या 10 श्लोक लिहीन, काही अर्थ नाही. रोज 5 म्हणजे रोज 5, नाही तर उद्या 10 लिहीन, उद्या जमलं नाही किंवा परवा 15 लिहीन, असं सगळं होतं. शेवटची ओवी काय लक्षात ठेवा. स्नान होता समर्थ उठले,
पाणी पहिल्या परी झाले, वरती आलेलं पाणी परत तळास गेलं, विहिरीच्या त्या तळास गेले, उकळ्या बंद झाल्या, पाण्याला ज्या उकळ्या फुटल्या होत्या त्या बंद झाल्या. कारण झालं, त्यांनी दाखवलं लोकांना. नरसिंगजीशी भेटून निघून गेले दयागन, शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. हे मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा. मनोवेग मनोजवम मारुत तुल्य वेगम. मनाच्या वेगाचा वारू, वारू म्हणजे घोडा, मनाच्या म्हणजे मनावर स्वार होऊन ते शेगावला आले. त्यांना काही गाडी वगैरे लागत नाही, काही तुम्ही अगदी बंद बैलगाडून नेता, हा सगळा प्रपंच झाला. ते ज्यावेळेला देहभानावरच नसतात त्यावेळेला त्यांना कुठलंही वाहन लागत नाही, ते वाटेल तिथे प्रकट होऊ शकतात त्याच क्षणाला. म्हणून नरसिंगशी भेटून निघून गेले दयागन, शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. हा हनुमान आहे, लक्षात घ्या. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भवाब्दीत. हा जो भवसागर आहे, हा प्रपंचाचा सागर आहे, त्याच्यात हा ग्रंथ तारक होऊ म्हणजे आपल्याला तारून नेऊ दे. आपण जरी नाकात पाणी जाऊन बुडत असलो तर या ग्रंथातले विचार आपल्याला तरून जाण्यासाठी, तारून नेण्यासाठी उपयोगी पडले पाहिजेत. हे लक्षात ठेवूया. 18वा अध्याय पुढच्या वेळेला. 18व्या अध्यायातली पहिली ओवी वाचणार होतो आपण. जय जयाजी चिद्विलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाही माम दीनबंधू. दीन लोकांचा तू बंधू आहेस ना, मग मला पाही म्हणजे माझं रक्षण कर. आपण म्हणतो ना की हे सरस्वतीचा ज्या वेळेला म्हणतो की निशेष जाड्या पहा, हे अपहरण कर माझ्या जाड्याचं. लोक म्हणतात निशेष जाड्या पहा. हे काय मराठी आहे, काय संस्कृत आहे तो श्लोक. निशेष जाड्य, जाड्य म्हणजे स्थूलता नाही शरीराची, फॅटनेस नाही आहे. हे जाड्य शरीराला नाही, मनाला आलेलं आहे. काही करावंसंच वाटत नाही. काय गरमी आहे हो, काही सुचत नाही, का सुचत नाही आहे. एसीत तर बसलेलो आहोत सगळीकडे, पण करायचंच नाही म्हणल्यानंतर करायचंच नाही. आणि एरवी बापरे मी फॅन लावला नव्हता, माझ्या लक्षात येईल, आल्या आल्या मी नोट्स काढायला बसलो. हे देहभान आत्ताही मंडळी आहे, तो आपल्या आजूबाजूला मंडळी असतात. दुसरा येऊन फॅन लावतो, एवढी गरमी आणि फॅन न लावता बसलाय, नाही माझ्या लक्षातच आलं नाही. मनात विचार होते, ते कागदावर उतरायला बसलो, फॅन नाही, हे लक्षातच आलं नाही. हा बॉडी कॉन्शियसनेस, देहभाव विसरला पाहिजे. आणि त्यासाठी हे स्तोत्र किंवा हा ग्रंथ आपण पाहणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताट बसूया, शांतपणे डोळे मिटूया. आता पुढे 29 तारखेपासून आपण संकल्प करणार आहोत. 29 तारखेपूर्वी आपण भेटणार नाही, म्हणून आत्ताच महाराजांना सांगून जाऊया. अगदी छोटासा का होईना संकल्प आपल्याला वाढवता येतो, संकल्प बदलता येतो, पण काहीतरी ठरवूया आणि त्याचं प्रॅक्टिस या 20 दिवसात करूया. 8 पासून 28 तारखेपर्यंत. 29ला चातुर्मास सुरू. स्वतःला रोज सांगा. आणि आपण सांगितलं आहे या वेळचा चातुर्मास आपल्या जीवनातला आपण दिवाळीपेक्षा जास्त चांगल्या रीतीने साजरा करणार आहोत. शांत श्लोक म्हणून आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. सावकाश डोळे उघडून गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. शांत आनंद. महाराज महाराज गजानन महाराज. महाराजांचं दर्शन घेऊन सर्वांना नमस्कार करायचा आहे.